पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, तीच भाग्यवंती सरती पुरती धनवित्ती. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, तुकामनी देवा त्यांची केली पावे सेवा. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांच्या, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ओ बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी. या वारकरी संताची जेने पंढरी सारिखाची अपोला धामणगाव केला. वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला. जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला. त्या श्री संत सद्गुरुमान कोजी चरणी साष्टांग मी घातिला. विठाला 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 पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा संतांचं वर्णन करणारा, संतांची लक्षणं सांगणारा गोडासा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने संत कसे आहेत हे सांगतात 1, भक्तिशास्त्राच्या दृष्टीने संत कसे आहेत हे सांगतात 2, व्यवहाराच्या दृष्टीने संत कसे आहेत हे सांगतात 3, आणि या 3ही चरणामध्ये ज्या संतांची सेवा केली, अशा संतांची सेवा केली की ती पांडुरंगाला पोहोच होते हा अनुभव सांगतात 4. विठाला 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 विठाला. पवित्र भूमी पंढरी क्षेत्रामध्ये हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. नामसाधना मंदिराच्या वतीने श्री विठ्ठल नामजप व्हावा या पंढरी क्षेत्रामध्ये या उदात्त हेतूने हा उत्सव संपन्न होत असताना याच उत्सवामध्ये महान भगवत भक्त आमच्या सर्वांचंच, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठल बाबा घोले महाराजांची पुण्यतिथी याच कालावधीमध्ये येते. आणि मग त्यांचं पुण्यस्मरणही व्हावं, आपल्याकडून क्षेत्रामध्ये नामजप व्हावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण सगळे आषाढी कार्तिकीची वारकरी मंडळी आहात, बहुतांशी आषाढीला येणारी मंडळी आहात, पण आषाढीला आल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन होत नाही म्हणून मध्ये हे मधला सप्ताह का, कारण पांडुरंगाचा आषाढीच्या वेळेला आल्यानंतर, आणि मी तर थोडंसं भक्तराज महाराज, कारण हा सगळा भाग म्हणजे जवळजवळ आपण सगळी विदर्भातली मंडळी, बहुतांशी मंडळी विदर्भातली मंडळी इथं आलेली आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण पंढरीनाथ तारू महाराजांच्या नेतृत्वामध्ये, आणि आपण सगळीच बऱ्यापैकी विदर्भातली मंडळी आहेत. खरं तर आम्ही पंढरपुरामध्ये नित्य राहणारी मंडळी आहोत. आदरणीय महाराजही चातुर्मासाकरता इथं आहेत. मी तर काय 12 मास इथंच आहे, म्हणजे कायमचाच इथं राहणार आहे. पण हे बघत असताना मला थोडंसं असं जाणवतं, मला जाणवलेलं सांगतो. या 4-5 दिवसामध्ये पांडुरंगाच्या चेहऱ्यावरचं तेज जरा जास्त आहे. या 4-5 दिवसामध्ये पांडुरंगाच्या चेहऱ्यावर अधिक खुललेला आहे पांडुरंगाचा चेहरा. याचं कारण त्याच्या सासरवाडीतली लोक आले, हे महत्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे की आपण सगळी सासरवाडीकडली, म्हणजेच अगदी अमरावती कौंडण्यपूर काही तुम्हाला लांब नाही आहे, तुम्ही त्या परिसरातून आलेली मंडळी आहात. आणि म्हणून त्या अर्थाने पक्ष 15वाडा असला तरी सुद्धा देव खुश आहे, हे महत्वाचं आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांना पांडुरंगाचं एक दर्शन व्हावं, बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा उत्सव संपन्न व्हावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, क्षेत्रामध्ये नामजप केलेला हा एक अधिक पुण्यदायक असतो, फलदायक असतो. असा अनेक गोष्टीचा विचार करून हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. माझ्याकडे प्राप्त झालेली ही कीर्तनाची सेवा. विठाला विठाला अभंग बहुतांशी आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे.
या अभंगातल्या सगळ्या शब्दांचा जर विचार आपण करायला गेलो तर त्या अभंगातल्या शेवटच्या चरणाकडे मला जरा विशेष पद्धतीने लक्ष द्यायचं आहे. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. हे त्यांची म्हणजे कोणाची, तर आता जी 3 चरणं आपण समोर मांडणार आहोत त्यांची सेवा केली की ती देवाला पोहोच होते. या अभंगामध्ये तुकाराम महाराज संतांचं वर्णन करतात. याचं कारण तरी काय असेल? एक साधं धावतं ढोबळ कारण देता येण्यासारखं आहे. संतांचं वर्णन करण्याकरता संतच लागतील, बाकीच्याला ते जमणार नाही. महाराजांचे शब्द आहेत, भक्ताचा महिमा भक्तची जाणती दुर्लभ या दुर्लभ भक्ताचा महिमा भक्ताची जाणती दुर्लभ या गती आणि गाती दुर्लभ या गती आणि गाती दुर्लभ या गती आणि गाती भक्ताचा महिमा भक्ताची जाणती दुर्लभ या गती आणि गाती दुर्लभ या गती आणि गाती दुर्लभ या गती भक्ताचा महिमा भक्तची जाणती दुर्लभ या गती अनेकासी, बाकीच्यांना ते जमणार नाही. संतांचं वर्णन करण्याकरता संतच लागतील, बाकीच्यांचं ते काम नाही. या दृष्टीने सुद्धा या अभंगातून तुकाराम महाराज संतांचं वर्णन करत असतील असा एक साधा ढोबळ विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. थोडं आणखीन पुढे जाऊन बोलायचं झालं तर वर्णनीय असं जगामध्ये जर कोण असतील तर ते केवळ संत तत्व आहे. वर्णनीय अशा पद्धतीने, कारण 2 गोष्टी आपल्या समोर आपल्या संग्राह्य घेण्यासारख्या आहेत. एकतर ज्यांच्या सहवासात जावं असे केवळ आणि केवळ संत आहेत. नारदांचीच भाषा अशी आहे, देवर्षी नारद मुनींची भक्तिसूत्रातली, दुसंग सर्वथैव त्याज्य. देवर्षी नारद मुनी आम्हाला असं सांगतात, दुसंग सर्वथा एव त्याज्य. सर्वथा हे म्हणत असताना त्यांच्या दुर्जनाच्या सहवासामध्ये जाऊ नये, 1. दुर्जनाचा स्पर्श होऊ नये, 2. नव्हे नव्हे दुर्जनाची दृष्टी सुद्धा आपल्यावर पडू नये. सर्वथा एव त्याज्य. कसल्याच अंगाने आपल्याला दुर्जनाचा सहवास लाभू नये. सहवास लाभायचा असेल किंवा आपल्या मुखातून वर्णन करायचं असेल तर ते केवळ संतांचंच व्हावं, कारण या जगामध्ये वर्णनीय अशा पद्धतीचे जर कोण असतील तर ते संतच आहेत. असा एक दुसरा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. एक विचार, संतांचं वर्णन करण्याकरता संतच लागतात म्हणून तुकाराम महाराज या अभंगातून संतांचं वर्णन करतात. एक, वर्णनीय असं जगामध्ये केवळ संतच हे तत्व आहे म्हणून तुकाराम महाराज या अभंगातून संतांचं वर्णन करतात. 2, मी आपल्याला एक ज्ञानेश्वरीतला आधार देऊन पुढे जातो. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं चिंतन सगळ्यांच्या ऐकण्यातलं आहे. ज्ञानोबा आपल्याला बोलतात, तैसे हारपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. इथला वानावे या शब्दाकडे मला जास्त पद्धतीने विचार मांडायचा आहे. ही ओवी जर आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे, 18व्या अध्यायामध्ये भगवान जे अर्जुनाला सांगतात तेच ज्ञानोबारांनी जे चिंतन केलं, हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे 1, म्हणून ऐकावे 2, तेची सदा वानावे, तेची सदा ऐकावे. जर आपण पलीकडून या ओवीचा अर्थ जर विचारात घ्यायला गेलो तर तेची सदा वानावे, तेची सदा ऐकावे. कोणीतरी ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं असेल, तुम्ही असं म्हणता की त्यांचंच वर्णन करा, त्यांचंच वर्णन ऐका, दोन्ही गोष्टी सांगितल्या. वर्णन या मुखाने करायचं असेल तर संतांचंच करा, आणि या कानाने जर वर्णन कोणाचं ऐकायचं असेल तर संतांचंच ऐका. कोणीतरी ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं असेल, याचं कारण तरी काय? तर त्याचं उत्तर ज्ञानोबारांनी अतिशय 3 शब्दामध्ये देऊन टाकलं. ज्ञानोबारांनी उत्तर देऊन टाकलं, हरपले आपण पे पावे याच्याकरता. हे संतांचं वर्णन का करायचं, संतांचं वर्णन का ऐकायचं, संतांचं वर्णन का करायचं आणि संतांचं वर्णन का ऐकायचं, याचं एकच उत्तर देऊन टाकलं, हरपले आपण पे पावे. जर विचार करायला झालं तर आपली हरवलेली आपल्याला जर मिळवून वस्तू घ्यायची असेल तर आपल्याला संतांचं वर्णन करावं लागेल. तरी परंतु एक प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण होतो, हरवलेली वस्तू मिळवून घेण्याकरता संतांचं वर्णन करावं लागेल, हा फार पुढला विचार आहे. अगोदर आपलं हरवलंय काय हे कळालं पाहिजे ना. आपलं हरवलंय काय हे कळालं पाहिजे ना. मला त्याच्याही पेक्षा जरा पुढे सांगायचं आहे, आपलं काय हरवलंय हे कळण्याकरता आपल्या जवळच काय काय होतं हे कळालं पाहिजे ना. मी त्याच्याही पेक्षा जरा पुढे बोलतो, आपल्या जवळ काय काय होतं हे कळण्याकरता आपणच कोण आहोत हे कळालं पाहिजे ना. विठ्ठल 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 विठ्ठल
काय काय आहे हे कळत असतं आणि आपल्याजवळ काय काय आहे हे कळालं की आपल्या जवळचं काय हरवलंय हे कळत असतं. आपल्याला हरवलेली वस्तू मिळवायची असेल तर संतांचं वर्णन करा. या ओवीचे अर्थ काय वेगवेगळे केलेत मला त्याच्या जास्त विस्तारामध्ये जायचं नाही, पण एक सरळ साधा विचार जर या ओवीचा सांगायचा झाला तर आत्मस्वरूपाची प्रचिती व्हायची असेल तर संतांचं वर्णन करा, संतांचं वर्णन ऐका, असा विचार करता येण्यासारखा आहे. हरपले आपण पे पावे, इथला पावे शब्द फार विचार करण्यासारखा आहे. पावे या शब्दाचा अर्थ प्राप्त होईल, आपली हरवलेली वस्तू आपल्याला प्राप्त होईल, याचा अर्थ आपलं जे आत्मस्वरूप आहे ते आपल्याला प्राप्त होईल, असा एक सरळ अर्थ करता येण्यासारखा आहे. मला तरी आपल्याला असं विचारायचं आहे, प्राप्त होईल असं जर म्हणत असाल तर हे प्राप्त जे होईल, पावे या शब्दाचा अर्थ प्राप्त, प्राप्त होईल असं म्हणत असाल तर याचा अर्थ ते अप्राप्त आहे हे अगोदर मान्य करावं लागेल. कारण प्राप्ती ही अप्राप्ताची असते, प्राप्ती करून घ्यायची असते ती अप्राप्त्याची असते. वेदांतामध्ये सगळ्यांना माहीत असलेला ऐकण्यातला सिद्धांत आहे, प्राप्ताची प्राप्ती असते का अप्राप्ताची प्राप्ती असते. नेहमी वेदांत शास्त्र आपल्याला समोर सांगतं, जे प्राप्तच आहे त्याची प्राप्ती करून घ्यायची का जे अप्राप्त आहे त्याची प्राप्ती करून घ्यायची. जर तत्वज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर अप्राप्त आहे त्याची प्राप्ती करून घ्यावी, जे प्राप्तच आहे त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करायची काय गरज आहे. उदाहरण सोपं देतो, हा रुमाल आहे इथं हरवला, इथं हरवल्यानंतर कुणीतरी शोधाशोध करायला लागले, मी शोधायला लागलो, मला तो लवकर सापडला नाही, थोड्या वेळाने मला तो सापडला. सापडल्यानंतर तो मी घेतला, खिशामध्ये घातला, चोपदार आले आणि मला म्हणायला लागले, महाराज तुमचा रुमाल हरवलाय ना. म्हटलं हो. चला शोधूया. मी म्हटलं नाही, मिळाला. मिळाला म्हणून काय झालं, आणखीन शोधू, जमेल का हो. मिळाल्यानंतर पुन्हा शोधायची काय गरज आहे. प्राप्त झाल्यानंतर पुन्हा प्राप्तीची गरज नाही. जे अप्राप्त असतं त्याची प्राप्ती करून घ्यावी, जे प्राप्तच आहे त्याच्या प्राप्तीची गरज नाही. मला थोडं या दृष्टीने एक तत्वज्ञानातला विचार आपल्या समोर मांडायचा आहे. जर अप्राप्ताची प्राप्ती असेल, ऐका, अप्राप्ताची प्राप्ती असेल, प्राप्ताची प्राप्ती नाही, तर आपल्याला असं विचारायचं आहे, आत्मस्वरूप प्राप्त आहे का अप्राप्त आहे. आत्मस्वरूपाचा जर विचार केला तर ते प्राप्त म्हणायचं का अप्राप्त म्हणायचं. आता थोडं वेदांताच्या भाषेत बोलायचं झालं तर मुळात आत्मस्वरूप आणि प्राप्त हे शब्द वेदांताला जमतच नाहीत. कारण प्राप्ती ही कशाची असावी लागते, परिच्छिन्नाची. परिच्छिन्नामध्ये प्राप्ती असते, व्यापकामध्ये प्राप्ती नाहीये. जे व्यापक आहे ते मिळवायचं असा जर विचार करत असाल तर ते व्यापक म्हणता येणार नाही. तुम्हाला जर व्यापक मिळवायचं, जे व्यापक आहे ते आम्हाला मिळालं असं म्हटलं तर त्याला व्यापक म्हणू नका, त्याला काय म्हणावं लागेल, परिच्छिन्न म्हणावं लागेल. जे आपल्यापासून वेगळं असतं त्याला मिळवायचं असतं, बरोबर आहे. एवढं तरी लक्षात येतं का बघा, जे आपल्यापासून वेगळं आहे त्याला मिळवायचं. मग आत्मस्वरूप हे आपल्यापासून वेगळं असावं आणि मग त्याला मिळवण्याकरता प्रयत्न करावा. जर आत्मस्वरूप आपल्यापासून वेगळं असं म्हटलं की ते परिच्छिन्न झालं. कारण आत्मस्वरूपाला परिच्छिन्न म्हणणं हे कदापि मान्य होणार नाही. कारण आत्मस्वरूप हे कसं आहे, व्यापक आहे, मग त्याला परिच्छिन्न म्हणता येत नाही. जर परिच्छिन्न म्हणता येत नसेल तर त्याला प्राप्त असं तरी कसं म्हणायचं. विठ्ठल आता तरी पुढे जरा बोलतो. मग जे अप्राप्त असेल त्याच्या प्राप्तीकरिता माणसाने प्रयत्न करावा, त्याच्या प्राप्तीकरता उपाय सांगावे. जे प्राप्तच आहे त्याच्या प्राप्तीचे उपाय सांगायची काय गरज आहे. तरीही एकनाथ महाराज आम्हाला सांगतात, हरिप्राप्तीसी उपाय, हरिप्राप्तीसी उपाय, धरावे संताचे पाय, धरावे संताचे पाय, धरावे संताचे पाय, धरावे संताचे पाय. हरि प्राप्ती उपाय, धरावे संताचे पाय, धरावे संताचे पाय, धरावे संताचे पाय. हरि प्राप्तीसी उपाय, धरावे संताचे पाय, धरावे संताचे हरिप्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय. महाराज सांगतात, उपाय मी सांगतो, संतांचे पाय धरा. हा उपाय कधी सांगायचा असतो, अपाय असेल तर उपाय सांगावा ना.
मग इथं अपाय झालाय का तर उपाय सांगा ना. तुम्ही सत्य प्राप्तीचा किंवा संतांचे पाय धरा असा उपाय सांगत असाल तर अपाय झाला हे मान्य करावं लागेल. बरं, हरीची प्राप्ती जर तुम्ही सांगत असाल तर तो हरी अप्राप्त आहे हे अगोदर मान्य करावं लागेल. आणि हरी अप्राप्त म्हणायचं असेल तर हरीला परिच्छिन्न आहे असं तुम्हाला म्हणावं लागेल. आणि हरी तर परिच्छिन्न म्हणता येणार नाही. हरी हा व्यापक सर्वगत अशी भाषा आहे ना, तो व्यापक आहे. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. आता याच्यापेक्षा आणखीन काय प्रमाण वेगळी द्यायची गरज आहे. भरला घनदाट आता रोज आम्ही म्हणतो ना हे. मग इतक्या सगळ्या प्रमाणानंतर तो परमात्मा व्यापक आहे म्हणून सांगितलं. मग जे व्यापक असतं ते प्राप्तच असतं. त्याच्या प्राप्तीकरता प्रयत्न करायचा नसतो. तरीही नाथ महाराजांनी हरीच्या प्राप्तीचा प्रयत्न करा असं सांगितलं असेल तर नेमकं नाथ महाराजांना इत्या प्राप्ती शब्दाचा अर्थ करायचा आहे काय. विठ्ठल छोटी मला ज्या अंगाने उत्तरं देता येतील ती उत्तरं देऊन पुढे जातो. वस्तू प्राप्तच असते परंतु तरीही प्राप्तीचा जर विचार सांगितला जात असेल तर त्याच्याकरता काहीतरी तत्वज्ञानाने एक विचार मांडलेला आहे. तो विचार सांगून पुढे जातो. आपल्याला सगळ्यांना माहीत असलेले दृष्टांत आहेत. अनेकदा आपण विचारसागर वाचणारी मंडळी आहोत. अनेकदा आपल्या समोर दृष्टांत येतात किंवा अनेकदा वेदांत शास्त्रांचं जे जे चिंतन करणारी मंडळी आहेत त्यांच्या मुखातून आपण दृष्टांत ऐकतो. काय झालं म्हणे, मनुष्य एखादा सकाळी फिरायला गेला, फिरून माघारी घरी आला आणि मग घरी सकाळच्या वेळेला अलीकडल्या काळामध्ये ते मॉर्निंग वॉक वगैरे असे सगळे निघालेले आहेत. सकाळी फिरायला जाणं वगैरे करतात. फिरून आल्यानंतर आल्या आल्या आंघोळ करावी की नाही पेपर वाचत बसला. माणसं अलीकडे आंघोळच लवकर करत नाहीत. का करत नाहीत कोणास ठाऊक. पुणे आता जुनी मंडळी इथं बसलेली आहेत. पूर्वी सकाळी 8 वाजता जरी एखाद्याच्या घरी गेलो तर जवळजवळ आंघोळ सगळं होऊन स्वयंपाक होऊन शेताला निघालेले असायचे. बरोबर आहे, 8 वाजता. आता 10 वाजता तरी गेलो तरी महाराज उठलेत का नाही याच्यावर शंका आहे. अलीकडल्या काळात आंघोळ लवकर करत नाहीत. मग हा बसला पेपर वाचत बसल्यानंतर पेपर वाचता वाचता कोणाचा तरी फोन आला. फोन आल्याबरोबर काय केलं, आपला जो डोळ्यावरचा चष्मा आहे तो त्यांनी डोक्यावर ठेवला आणि मग फोनवर बोलायचंय तो काय बोलायचंय ते सगळं बोलत बसला. 10 मिनिटानंतर बोलणं झालं आणि बोलणं झाल्यानंतर पुन्हा पेपर हातात घेतला. चष्मा कुठं आहे. पेपर हातात घेतला पण चष्मा नाही. मोठ्याने ओरडायला लागला, काय ग माझा चष्मा कुठं आहे. ती बिचारी माय माऊली सकाळ सकाळ स्वयंपाकघरात काही कामं करत होती. हा मोठ्याने ओरडायला लागला, चष्मा कुठं आहे, चष्मा कुठं आहे, चष्मा कुठं आहे. ती बाहेर आली बघायला लागली, काय चाललंय. काही नाही म्हटले, माझा चष्मा हरवलेला आहे, चष्मा कुठं आहे. तिनं बघितल्या लक्षात आलं चष्मा कुठं आहे. तिला माहित होतं हे महाशय किंवा महाभाग असं दोन्ही शब्द वापरा. 40 वर्षाचा संसार काही वाया जाणार नाही. त्यांना माहित होतं तिला हे काय प्रकरण आहे ते. तिनं फक्त एकच वाक्य वापरलं. तिनं विचारलं, का हो तुम्हाला जरा तरी डोकं आहे का. जरा तरी डोकं आहे का. बहुतेक हे वाक्य ऐकूनच आम्ही डोक्यावरचा फेटा घेऊन घरातून बाहेर पडतो ही गोष्ट नाही राहिली. पण तिनं एवढंच वाक्य वापरलं की तुम्हाला जरा तरी डोकं आहे का. याला राग आला. तो म्हटलं माझं डोकं आहे का विचारते. त्यांनी दोन्ही हात असे डोक्यावर लावले. म्हटलं एवढं मोठं डोकं आहे की. हाताला काय लागला, डोकं आहे का म्हणून लागल्याबरोबर चष्मा असं लागल्याबरोबर त्याला एकदम आनंद झाला आणि तो म्हणायला लागला, मिळाला. मला आपल्याला विचारायचं आहे, हरवलाय का. आपण सगळी सुज्ञ श्रोते आहात. हरवलाय का. नाही. बरं मग मिळाला का. अरे पहिल्या प्रश्नाला लगेच होय म्हटलं आणि दुसरं उत्तर देणार तुम्ही. आणखीन एकदा विचारू, हरवलाय का. नाही. मग मिळाला का. आता हे कसं आहे बरं का, चातुर्मासातलं कीर्तन आहे त्यामुळे हे आम्हाला विचारायची सवय लागली पाठातली. त्याला इलाज नाही आता. ते आम्हाला आता तुम्ही आता आमच्यात काय तावडीत सापडले म्हणा, कशात सापडले म्हणा, कशातही म्हणा, काही म्हणा, पण आता तुम्हाला कमीत कमी तास दीड तास तरी हे ऐकल्याशिवाय पर्याय नाही आता. मग तुम्ही काय नंतर बोलायचं ते परत बोला. आम्हाला बोलतातच लोक, नाही असं नाही. पण आता बघा आम्हाला ती विचारायच्या सवयी लागलेल्या आहेत पाठामध्ये बसल्यानंतर. काय करणार त्याला. म्हणजे प्रश्न माझा असा आहे, चष्मा मुळात हरवलाय का. नाही. मग मिळाला का. नाही. मिळायचा विषयच येत नाही ना. हरवलाच नाही तर मिळायला म्हणायचा विषयच येत नाही. मग जर हरवलाच नसेल तर हा मिळाला असं का म्हणायला लागला. याचं एकच उत्तर तत्वज्ञानाने सांगितलेलं आहे. हरवला नाही पण हरवला आहे असं वाटू लागलं म्हणून मिळाला असं म्हणायला लागला. विठ्ठल वाटू लागणं आहे ना यालाच भ्रम असं म्हणतात. गुरुरे भाऊ पाठामध्ये असताना आम्हाला असं सांगायचे, जिथं जिथं वाटू असा शब्द येतो का नाही, वाटतं असं म्हटलं जातं ना, तो भ्रम. जिथं जिथं वाटू लागलं असं म्हटलं जातं ना, सर्प वाटू लागला, शुक्तीवरचं रजत वाटू लागलं, भासू लागलं, असा वाटणं हा शब्द जिथं जिथं येतो ना तो भ्रम. मग हा जो भ्रम आहे तो भ्रम निवृत्ती करिता धरावे संताचे ते पाय.
तरी प्रश्न पडतो, भ्रमनिवृत्ती करता संतांकडे जाण्याची काय गरज आहे? भ्रम हा निर्माण होतो कशामुळे? अज्ञानामुळे. आता त्याचं उत्तर सरळ आहे, भ्रम निर्माण होतो तो अज्ञानामुळे. मग अज्ञानाचा नाश करायचा असेल तर ज्ञानच पाहिजे. अज्ञानाचा नाश करायचा असेल तर ज्ञानच पाहिजे, आणि ते ज्ञान संतांशिवाय दुसरीकडे कुठे मिळत नाही. कारण ज्ञानोबाराज सांगतात, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति अनावे तरी संता या भजावे सर्वस्वेशी. किंवा ज्ञानोबारांची दृष्टांताने आलेली ओवी सुद्धा किती गोड आहे पहा. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. या दृष्टीने जर विचार आपण केला तर अज्ञानाच्या निवृत्ती करता ज्ञानाशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि मग ते ज्ञान घ्यायचं असेल तर संतांशिवाय आपल्याला दुसरीकडे जाता येणार नाही. कोणतं ज्ञान? आता पुन्हा प्रश्न आहे, अज्ञानाच्या निवृत्ती करता लागणारं ज्ञान कोणतं? आपल्याला 5 प्रकाराच्या ज्ञानाचा विचार शास्त्रांनी सांगितला. सप्रकारक ज्ञान, सविषयक ज्ञान, सआश्रय ज्ञान, सवृत्तिक ज्ञान आणि स्वरूपभूत ज्ञान, असा 5 पद्धतीने विचार सांगितला. आता सप्रकारक ज्ञान कशाला म्हणायचं? सविषयक ज्ञान कशाला म्हणायचं? सआश्रय ज्ञान कशाला म्हणायचं? सवृत्तिक ज्ञान कशाला म्हणायचं? आणि स्वरूपभूत ज्ञान कशाला म्हणायचं? एका एका वाक्यात याची उत्तरं देऊन पुढे जातो. सप्रकारक ज्ञानाचं एक उदाहरण साधं सोपं देतो. शुक्लो घटा, हा असं उदाहरण घेतलं. शुक्लो घटा हा या शब्दाचा अर्थ आहे घट पांढरा आहे. घट पांढरा आहे, याच्यात 3 शब्द आहेत पहा. घट 1, पांढरा 2 आणि आहे 3. आता या 3 शब्दामध्ये काय? घट म्हणण्यामध्ये विषय, पांढरा म्हणण्यामध्ये विशेषण आणि आहे म्हणण्यामध्ये वृत्ती. बरोबर आहे? म्हणजे वृत्ती, विषय आणि विशेषण या तिन्ही गोष्टी जिथं एकत्रित येतात त्याला सप्रकारक ज्ञान असं म्हटलं जातं. तिन्ही गोष्टी एकत्रित आल्या, कारण विषय नाम घटही तिथं आला, तो घट पांढऱ्या रंगाचा आहे हे विशेषणही तिथं आहे, आणि अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारे त्या घटापर्यंत गेली आणि घटाच्या आकार झाली आणि ते घट आहे हे ज्ञान झालं, तर याला जे म्हटलं जातं त्याला सप्रकारक ज्ञान असं म्हटलं जातं. म्हणजे सप्रकारक ज्ञानामध्ये विषयही हवा, विशेषणही हवं आणि वृत्तीही हवी. या 3 गोष्टी जिथं एकत्रित येतात त्याला सप्रकारक ज्ञान म्हणा. आता थोडं पुढं चला. सविषयक ज्ञान, सविषयक ज्ञानाचं उदाहरण काय दिलं? अयम घटा, हा घट आहे असं म्हटलं. हा घट आहे म्हणताना इथं विशेषण नाही, इथं विशेषण नाही, केवळ घटाचं ज्ञान आहे. तो घट पांढरा आहे का, काळा आहे का, अमुक आहे का, तमुक आहे हे काही म्हटलेलं नाहीये, फक्त घटाचं ज्ञान झालं, याला सविषयक ज्ञान म्हणा. तिसरा मुद्दा सआश्रय ज्ञान, अहम ज्ञानवान हे उदाहरण दिलं जातं. अहम ज्ञानवान म्हणजे ज्ञान माझ्या ठिकाणी आहे हे म्हणणं सआश्रय ज्ञान याला झालं. म्हणजे इथं वृत्ती आहेच. बरं, काय काय झालं आतापर्यंत? सप्रकारक ज्ञान 1, सविषयक ज्ञान 2, सआश्रय ज्ञान 3. आता आणखीन एक 4थं सांगतो, सवृत्तिक ज्ञान. सवृत्तिक ज्ञानाचं अगदी तत्वज्ञानानेच उदाहरण असं देऊन टाकलं. अहम ब्रह्म अस्मी हे एका अर्थाने वृत्ती ज्ञानच ना. एका अर्थाने जर विचार केला, ब्रह्माकार वृत्ती झाली, मी ब्रह्म आहे हे म्हणत असताना मी शिल्लक राहिलाच ना. म्हणजे मी ब्रह्म आहे हे म्हणणं सुद्धा एका अर्थाने वृत्ती ज्ञानच म्हटलं जातं. म्हणजे काय काय झालं? सप्रकारक ज्ञान झालं, सविषयक ज्ञान झालं, सआश्रय ज्ञान झालं, सवृत्तिक ज्ञान झालं. आता मला जे पुढचं बोलायचं आहे, स्वरूपभूत ज्ञान. म्हणजे या 4ही ज्ञानामध्ये कुठं विषय असेल, कुठं विशेषण असेल, कुठं वृत्ती असेल, याचा अर्थ या 4ही ज्ञानाचा विचार करताना वृत्तीचा विचार तुम्हाला करावाच लागतो. बरोबर आहे? सप्रकारक ज्ञानामध्ये वृत्ती आहेत, सविषयक ज्ञानामध्ये वृत्ती आहेत, सआश्रय ज्ञानामध्ये वृत्ती आहेत, सवृत्तिक ज्ञानामध्ये वृत्ती आहेत. फक्त स्वरूपभूत ज्ञान कशाला म्हटलं जातं? जिथं विषयही नाही, विशेषणही नाही, सगळ्यात महत्त्वाचं जिथं वृत्तीच राहिलेली नाही असं जे ज्ञान असतं त्याला स्वरूपभूत ज्ञान म्हटलं जातं. आणि ते स्वरूपभूत ज्ञान प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे आहे ते संत आहेत. विठ्ठल विठ्ठल लक्षात पहा. म्हणजे आपलं जे आत्मस्वरूप आहे त्याचीच प्रचिती करून देण्याचं काम जर करत असतील संत, थोडं सोप्या शब्दात बोलायचं झालं तर आपलंच आहे, आपल्या जवळ आहे, पण ते आपल्याला आत्तापर्यंत माहीत नव्हतं. आपलंच आहे, आपल्या जवळ आहे, तुझं आहे तुझं पाशी. अनेक वेळेला आपण म्हणतो, किंवा जुनाड जुगादीची नाणी बहुता काळाचे ठेवणी लोपले होते पारिकपणी. इथला लोपले हा शब्द खूप महत्वाचा आहे. लोपले याचा अर्थ झाकलेलं होतं, ते पारिक ठाव चळेनी चुकविला. मग आता हे कळायचं असेल तर काय करावं लागेल? तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. आमचाच ठेवा आहे, आमच्याच जवळचा आहे, आमचंच आहे, पण आत्तापर्यंत आम्हाला ते मिळालं नव्हतं. या भावा सापडला. या भावा या शब्दाचा अर्थ आहे संतांवर ठेवलेला जो भाव
किंवा संतांवर ठेवलेली जी निष्ठा किंवा संतांवर असलेली जी श्रद्धा किंवा संतांची केलेली जी सेवा, त्या सेवेने हा ठेवा आम्हाला सापडला. म्हणजे परमात्मा नावाचा ठेवा आमचाच आहे, आमच्याच जवळ आहे, पण तो आत्तापर्यंत आम्हाला मिळाला नाही. तो आम्हाला मिळवून देण्याकरता आम्हाला संतांच्या ठिकाणी भाव ठेवावा लागला, मग आम्हाला ती काय आमचा ठेवा आम्हाला मिळाला. याचा अर्थ जर असा करत असाल तर याचा अर्थ आमचंच आम्हाला कळवून देण्याकरता जे लागतात ते संत आहेत. आमचं आम्हाला जे संतांचं कार्य काय या जगामध्ये, आम्हाला आमची प्रचिती करून देणं हे कार्य संतांचं आहे. आपल्याला जाणीव करून देण्याचं काम संत करतात. तरी माझ्या प्रश्न मनामध्ये येतो, आपलंच आहे ना? होय, हो. आपल्याच जवळ आहे ना? हो. मग आपलंच आहे, आपल्याच जवळ आहे, हे कळून देण्याकरता संतांची का गरज आहे? आमचं आम्हाला कळत नाही का? आमचं आम्हाला कळत नाही. आमचं आम्हाला कळत नाही म्हणून तर तिथून इथपर्यंत आलो ना आपण. कळालं असतं तर कशाला आलो असतो आपण? आमचं आम्हाला कळत नाही का? आमचंच आम्हालाच कळून देण्याकरता संतांकडे का जावं? मी एक व्यवहारातलं उदाहरण देतो, व्यवहारातलं साधं उदाहरण देतो. काही नाही, उदाहरण सोपं आहे. पूर्वीच्या काळामध्ये गुरखा फिरायचा बघा. आता अलीकडे पण असतात, त्याला इंग्रजीमध्ये सिक्युरिटी गार्ड वगैरे म्हटलं जातं. पूर्वी तो गुरखा असायचा. पण पूर्वीच्या त्या गुरख्याला काही म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये लाईट नाही, बॅटरीची सोय नाही, मग ते कंदील हातामध्ये घेऊन फिरायचे. ते जे जुने गुरखे असायचे ना, त्या हातामध्ये कंदील घेऊन फिरायचे. कंदील माहिती आहे आपल्याला, आता बहुतांशी अलीकडे जरी नसला दिसत तरी पूर्वीच्या लोकांना ते माहिती आहे. तो हातात कंदील घेऊन फिरायचा, त्या उजेडामध्ये तो फिरायचा. मग तो गुरखा रात्रीच्या वेळेला कंदील घेऊन निघाला. जागे राहा, जागे राहा असं ओरडत रात्रीच्या वेळेला निघाला. रात्री 2 वाजता त्या गुरख्याला एकदम बिडी ओढावी असं वाटायला लागलं. आता तो गुरखा, त्याला काय ते शेवटी रात्रभर जागायचं, त्याचं काही ना काही त्याचं व्यसन, त्याला बिडी ओढावी असं वाटायला लागलं. पण त्याने इकडे तिकडे विचार केला, बिडी आहे पण काडीपिटी नाही. इकडे तिकडे बघितलं, काडीपिटीच नाही, काय करावं? एक झोपलेला मनुष्य होता, बाहेर बाजूवर झोपलेला होता. त्याला उठवलं, उठा उठा. ते एकदम घाबरून रात्री 2 वाजता उठला आणि त्या माणसाने विचारलं, का रे बाबा मला का उठवलं? काही नाही म्हटले, माझ्याकडे बिडी आहे पण काडीपिटी नाही, तेवढी घरातून काडीपिटी आणून द्या. ज्याला उठवलं त्यांनी डोळे उघडले, नीट त्या गुरख्याकडे पाहिलं आणि त्याच्या हातातल्या कंदिलाकडे पाहिलं. आणि ते झोपेतून उठलेला मनुष्य म्हणायला लागला, भल्या माणसा, तुझ्या हातात कंदील आहे, काच वर केली असती तर बिडी पेटली असती, एवढ्या रात्रीचं मला कशाला उठवलं? तो म्हटला, हे सांगायलाच उठवलं, बाकी कशा करता नाही. उदाहरण संपलं. आता बघा, मला सांगा, आता माझ्या मुद्द्याकडे घ्या. कंदील आहे का नाही, अग्नी आहे का नाही, बिडी पेटते आहे का नाही, हे सगळं खरं आहे. पण हे सांगायला कोणीतरी तिसरं लागलं का नाही? तसा हा देह आहे, त्यात असलेलं आत्मतत्व तेच परमात्म तत्व आहे, हे सगळं खरं आहे. पण हे सांगायला कोणीतरी तिसरं लागतं, त्याचं नाव संत. विठाला आमचं आम्हाला ज्ञान करून देणारे जर कोण असतील तर ते संत आहेत. आणि म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. म्हणून संतांचं वर्णन का करा, संतांचं वर्णन का ऐका, आमचं आम्हाला ज्ञान करून देतात म्हणून वानावे. मग कोणीतरी तुकाराम महाराजांकडे गेलं आणि तुकाराम महाराजांना म्हणायला लागलं, महाराज आम्ही ज्ञानेश्वरीचं वाचन करून आलो. ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला सांगितलं, हरपले आपण पे पावे तै संता ते पाहता घेऊसावे, म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. अरे मग काय झालं रे बाबा? नाही म्हटलं, एक छोटासा प्रश्न आहे. म्हटले काय? की महाराज सांगतात संतांचं वर्णन करा, परंतु संतांचं वर्णन करण्याकरता संत कळाले पाहिजेत ना आम्हाला. संतांचं वर्णन करण्याकरता संत कळाले पाहिजेत ना. महाराजांनी विचारलं, मग तुझी काय अडचण आहे? काही नाही म्हटले, संतच कुणाला म्हणायचं हे आमच्या लक्षात येईना. संतांची काही विशिष्ट अशा पद्धतीची अंतरंग अशी महत्वाची लक्षणं सांगा की जी बघितल्यानंतर आम्हाला निसंशय असा होईल की नक्की हेच संत आहेत, निश्चय आमचा होऊन जाईल, हेच संत आहेत, त्यांच्या चरणावर नतमस्तक होता येईल. असं नेमकं काय? मग महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, हे बघ, ज्ञानोबारांनी जे सांगितलं ना की संत ज्ञान प्राप्त करून देतात, बरोबर आहे, ज्ञान देतात, असं ते ज्ञान पैगा बरबी असं म्हटलं ना. हो, मग या जगामध्ये ज्ञानासारखं पवित्र काही नाही, ही तर गीता सांगते, बरोबर आहे. मग हे ज्ञानासारखं पवित्र दुसरं काही नाही, हे जे भगवद्गीतेने सांगितलं, जे ज्ञानोबारांनी सांगितलं, ते ज्ञान हीच ज्यांची मूर्ती आहे, हे ज्ञान हेच ज्यांचं स्वरूप आहे, ती पवित्रपणा हाच ज्यांचं स्वरूप आहे, त्यांना संत म्हणा. अभंगाचं पहिलं चरण. सोवडी पवित्र
महाराजांनी त्यांचं लक्षण सांगताना असं सांगितलं, संत कसे आहेत, पवित्र आहेत, सोवळी आहेत, एकतीचं भूमंडळी. अभंगाच्या पहिल्या चरणातला पहिला शब्द पवित्र. पवित्र पवित्र या शब्दाचा तरी अर्थ काय करायचा? आपण अशी गमतीची मंडळी आहोत, आपल्याकडे असं केलं जातं, पवित्र कशाला म्हणायचं? आंघोळ केली की झाला पवित्र असं म्हणतात. असं नाही. पवित्र या शब्दाचा याच्यापेक्षा काहीतरी वेगळा अर्थ आपल्याला करावा लागेल. थोडं तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला, गुरुरी भाऊ असं सांगायचे, पवित्र शब्दाचा विचार करत असताना ते असं म्हणायचे, कालतः पवित्र 1, देशतः पवित्र 2, कुलतः पवित्र 3, संस्कारतः पवित्र 4, संबंधतः पवित्र 5 आणि स्वरूपतः पवित्र 6, असा 6 पद्धतीने पवित्र शब्दाचा विचार करता येण्यासारखा आहे. आता कालतः पवित्र म्हणजे काय, देशतः पवित्र म्हणजे काय, कुलतः पवित्र म्हणजे काय, संस्कारतः पवित्र म्हणजे काय, संबंधतः पवित्र म्हणजे काय आणि स्वरूपतः पवित्र म्हणजे काय, या 6 पद्धती कळाल्या म्हणजे पवित्र शब्द कळून जाईल. पहिला मुद्दा कालतः पवित्र. काही कालामध्ये पवित्रता आहे आणि काही कालामध्ये पवित्रता नाही, याला कालतः पवित्र म्हणा. काही काल असा असतो की त्यांना पवित्र, गायीच्या बाबतीत जर उदाहरण द्यायचं झालं तर गोमाता ही कशी आहे, जिवंत असेपर्यंत ती पवित्र आहे, तिच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे अशी आपली श्रद्धा आहे. सगळं काही आपण तिच्या चरणावर समर्पण करतो, इतकी श्रद्धा आपली आहे. गाय जिवंत असेपर्यंत पवित्र आहे, पण त्यानंतरच्या कालामध्ये मात्र काही तिला पवित्रता फार मानली जात नाही. म्हणजे ते काही विशिष्ट कालामध्ये जो पवित्रपणा तिच्याकडे येतो ना, त्याला म्हणा कालतः पवित्र. एक. आता दुसरा मुद्दा, देशतः पवित्र. कशाला म्हणायचं? की ज्या देशामध्ये संतांचा अवतार आहे, ज्या देशामध्ये ऋषींची तपश्चर्या आहे आणि ज्या देशामध्ये वेगवेगळ्या अशा नद्या नित्य प्रवाहित आहे, त्यांना काय म्हणा, देशतः पवित्र. भारत देशामध्ये यमुना, गंगा, चंद्रभागासारख्या नद्यांचा नित्य प्रवाह आहे. भारत देशामध्ये ज्ञानोबाराय तुकोबारायसारख्या संतांचा अवतार आहे आणि भारत देशामध्ये भृगवादी ऋषींची नित्य अशा पद्धतीची तपश्चर्या आहे आणि म्हणून हा देश पवित्र आहे असा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. भरतखंडे नरदेह प्राप्ती हेतो परमभाग्याची संपत्ती, अशी भाषा आपल्याला नाटरायांची दिसून येते. म्हणजे 2 पद्धतीने विचार झाला. कालतः पवित्र 1, देशतः पवित्र 2, आणखीन एक सांगतो तिसरा. आता कुलतः पवित्र म्हणजे काय? संतांच्या कुळामध्ये जन्माला आलं की त्याच्या ठिकाणी येणारा जो पवित्रपणा आहे याला कुलतः पवित्र असं म्हणा. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. बरोबर आहे. हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी, कारण ते कुल पवित्र अशा पद्धतीचं आहे ना, असाही विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. म्हणजे 3 गोष्टी झाल्या. काही कालामध्ये पवित्र असणं, काही कालामध्ये नसणं, कालतः पवित्र. जिथं संतांचा नित्य अवतार आहे, देशतः पवित्र. संतांच्या कुळामध्ये जन्म प्राप्त झाल्यानंतरचा जो अवतार, जो विचार आहे त्याला कुलतः पवित्र. तरी थोडासा विचार सांगून पुढे जातो. संतांच्या कुळामध्ये जन्माला आल्यानंतर त्याच्या ठिकाणी कुलाचा पवित्रपणा येईल, पण तो संतच होईल असं मात्र नाही. संताचे आप्त नव्हती ते संत, महाराजांचे शब्द आहेत. जर असंच केलं आपण, जर लक्षण असंच केलं तर गुरुरी भाऊ असं सांगायचे, संत कुलोत्पन्नत्वम संतत्वम, एवढंच लक्षण होईल. म्हणजे संत कुणाला म्हणायचं? संताच्या कुळात जन्माला आला की झाला संत, एवढंच लक्षण होईल असं नाही महाराज. मग हे लक्षण कमी पडतं. फक्त संत कुलोत्पन्नत्वम संतत्वम केलं कमी पडतं. कमी म्हणजे अव्याप्त दोषाने युक्त आहे. का कमी पडतं? काही माणसं संतांच्या कुळामध्ये जन्माला जरी आलेली असली तरी आचरण शुद्ध नाही ना, मग कसं काय संतत्व येईल त्यांच्याकडे? म्हणून आचरण शुद्ध पाहिजे त्याच्याकरता. म्हणून थोडं लक्षण वाढवावं लागेल. संत कुलोत्पन्नत्वे सती, सदाचार संपन्नत्वे सती संतत्वम, अशा 2 भूमिका मांडाव्या लागतील. एवढं जरी लक्षण केलं तरी कमी पडतं. म्हटलं का कमी पडतं? संतांच्या कुळामध्ये जन्म आहे, आचरणही शुद्ध आहे, पण परंपरा सांभाळत नाही ना. नियम दिंड्या परंपरा ह्या सांभाळल्या पाहिजे ना. ते जर नसेल सांभाळत तर काय उपयोग आहे? मग थोडं लक्षण वाढवा. गुरुरी भाऊ असं सांगायचे, संत कुलोत्पन्नत्वे सती, सदाचार संपन्नत्वे सती, स्वपूर्वजा निश्चित नियमाचार संपन्नत्वे सती संतत्वम. इतकं लक्षण झालं. पण मला थोडं पुढे बोलायचं आहे. एवढं लक्षण केलं तरी कमीच पडतं. तुम्ही म्हणाल किती कमी? झालं एवढंच राहिले आता. एक तर थोडं कमी पडतं, कारण संतांच्या कुळामध्ये जन्म आहे, आचरणही शुद्ध आहे, परंपराही सांभाळतोय, पण स्वतः भगवंताच्या नामस्मरणामध्ये जर रत नसेल तर कसं काय संतत्व येईल? म्हणून 4 गोष्टी याव्या लागतील. संत कुलोत्पन्नत्वे सती, सदाचार संपन्नत्वे सती, स्वपूर्वजा निश्चित नियमाचार संपन्नत्वे सती, स्वपूर्वजवत नामैक निष्ठत्वेन साक्षात्कार कृतः संतः. विठ्ठल विठ्ठल.
विचार करता येण्यासारखा आहे. का मी सांगायला लागलो, संतांच्या कुळामध्ये जन्माला आलं की त्याला कुलाचा पवित्रपणा येईल, पण तो संत होईल असं नाही. थोडं आणखीन एक धाडसानं वाक्य बोलतो. संत कुलातल्या एखाद्या व्यक्तीच्या पाया जेव्हा आपण पडतो, ऐका माझं बोलणं, एखाद्या व्यक्तीच्या, एखाद्या महाराजांच्या पाया आपण जेव्हा पडतो, संत वंशज आहेत म्हणून आपण एखाद्या महाराजांच्या पाया पडतो, तेव्हा तो नमस्कार त्या व्यक्तीला नसतो. ती व्यक्ती ज्या परंपरेत जन्माला आली त्या परंपरेला असतो. फक्त ते त्या महाराजाला कळालं पाहिजे, एवढंच आहे. हे कंसातलं आता आहे. हे फक्त ते आपल्याला कळालं पाहिजे की हे आपल्यालाही पाया पडत, आपण ज्या परंपरेत आहोत त्या परंपरेला हा नमस्कार आहे, हे कळालं पाहिजे. कुलतः पवित्र. किती गोष्टी झाल्या? 3. कालतः, देशतः, कुलतः. थोडं पुढं चला आता. संस्कारतः पवित्र म्हणजे काय? त्यांच्या संतांच्या सहवासामध्ये राहून जे संस्कार त्यांच्यावर होतात त्यांनी येणारा जो पवित्रपणा आहे त्याला संस्कारतः पवित्र म्हणा. सगळ्यालाच माहीत असलेला कथाभाग आहे. एका वाक्यात उत्तर देऊन पुढे जातो. जगद्गुरू श्रीमद आद्य शंकराचार्य मंडन मिश्रांना भेटण्याकरता जेव्हा गेले तेव्हा विचारलं, घर कुठं आहे? काही कळेना. आता ते त्यांच्याबद्दलचं चरित्र, त्यांचे वादविवाद पुष्कळ मोठे आहेत, मला त्याच्यात सांगायचं नाही. माझा मुद्दा फक्त संस्कारतः पवित्र या मुद्द्याने. म्हटलं मंडन मिश्रांचं घर कुठं आहे? एकाने सांगितलं, ज्या घराच्या बाहेर 2 पोपट आहे ते घर मंडन मिश्रांचं. आता म्हटले, अनेकांच्या घराच्या बाहेर 2 पोपट आहेत, कोणतं घर मंडन मिश्रांचं? मग त्यांनी सांगणाऱ्याने सांगितलं, ज्या घराच्या बाहेरचे 2 पोपट स्वतःप्रामाण्यवाद आणि परतप्रामाण्यवाद ही तत्वज्ञानाची चर्चा करतात ते घर मंडन मिश्रांचं आहे. थोडक्यात मंडन मिश्रांच्या दारातला पोपट सुद्धा तत्वज्ञानाची चर्चा करतो. आमच्या दारातला पोपट यात काही संशय, एवढंच म्हणतो. जाऊ दे, आता ते दृष्टांत सांगत राहत नाही, महाराजांना माहीत आहे. जुनी दृष्टांताची पुस्तकं हे दृष्टांत अनेकदा सांगितले जातात. जाऊ द्या, माझा मुद्दा एवढाच येतो, याला संस्कारतः पवित्र म्हणा. किती गोष्टी झाल्या? 4. कालतः, देशतः, कुलतः, संस्कारतः. आता 5वा मुद्दा सांगतो, संबंधतः पवित्र. महाराजांचं प्रमाण आहे, पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी. त्यांच्या सहवासामध्ये जे जे आले त्यांना त्यांना पुनीत करून टाकलं. जे जे आले, अहो गावोबा सारखा वेडा की ज्याला काही कळत नाही असं म्हणून आईनं आणून सोडलेलं. पुरणपोळी तुला खायला मिळते म्हणून नातरांच्या घरी जाऊन राहा असं म्हणून आईनं आणून त्याला सोडलेलं. असा असणारा अडाणी असलेला गावोबा, त्याच्यावर सुद्धा कृपा व्हावी आणि अर्ध रामायण त्यांनी लिहावं असं आपल्याला जर चरित्रातून सांगितलं जात असेल तर याचा अर्थ संबंधतः पवित्र. मी तर म्हणतो गावोबा हा सजीव होता. जाऊ द्या, मी थोडं पुढं बोलतो. अहो डोंगर म्हणजे दगडाचाच असतो की, डोंगर म्हणजे काय असतं? दगडाचाच असतो. पण जगद्गुरू तुकाराम महाराजांचे पाय लागल्याबरोबर तो डोंगर डोंगर राहिला नाही, तीर्थक्षेत्र भंडारा डोंगर झाला. याला म्हणा संबंधतः पवित्र. भिंत म्हणजे काय? दगडाचीच असते ना, पण ज्ञानोबा त्या भिंतीवर बसले, चालविली जड भिंती. आज 700 वर्ष झालं तरी त्या भिंतीला पवित्रपणा आहे. आळंदीला आपण गेलो आणि आळंदीला गेल्यानंतर माऊलीच्या मंदिरात दर्शनाला जायचं आहे, पण पुष्कळ मोठी रांग आहे. बरं, आपला वशिलाही नाही. रांग मोठी असल्यावर वशिला तरी असावा दुसरा, तेही आपलं नाही आहे. मग काय करायचं? माऊलीचं दर्शन घ्यायचं आहे. मग आपल्याला तर दर्शनाला जाता येत नाही. मग निष्ठावंत वारकरी काय करतो? त्या भिंत चालवलेल्या चौकात जातो, त्या भिंतीच्या पाया पडतो आणि म्हणतो, हा माऊलीला माझा नमस्कार पोच झाला. त्या भिंतीला पाया पडलं की माऊलींचं दर्शन झालं. ही श्रद्धा जर आज शेकडो वर्षे आपल्या अंतःकरणात असेल तर याला संबंधतः पवित्रच म्हणावं लागेल ना. थोडं पुढं चला आता. स्वरूपतः पवित्र. माझे 5 मुद्दे सांगून झाले. माझा महत्त्वाचा मुद्दा येतो शेवटचा. कालतः पवित्र झालं, देशतः पवित्र झालं, कुलतः पवित्र झालं, संस्कारतः पवित्र झालं, संबंधतः पवित्र झालं. आता 6वा मुद्दा आहे स्वरूपतः पवित्र. पवित्र शब्दातून अर्थ सांगतो. हे स्वरूपतः पवित्र ज्यांच्याकडे लागू पडतं ते संत आहेत. कसं सांगतो? मुळात पवित्र शब्द हा विग्रह करायचा झाला तर कसा करावा लागेल? पवित्र शब्दाचा विग्रह करायचा झाला तर पवी अधिक त्र बरोबर पवित्र. पवी अधिक त्र बरोबर पवित्र. आता पवी शब्दाचा एक अर्थ कळावा आणि त्र शब्दाचा एक अर्थ कळावा. पवी म्हणजे काय? मराठी शब्दकोशाचा जर विचार आपण केला तर पवी या शब्दाला वज्र असं म्हटलंय. पवी या शब्दाला वज्र म्हटलं. वज्र म्हणा किंवा धनुष्य म्हणा. वज्र म्हणजे धनुष्य. बरं, पवी या शब्दाचा अर्थ झाला धनुष्य. मग आता धनुष्य आणि त्र याचा काय संबंध? पवित्र शब्दाचा फोड करत असताना पवी म्हणजे जर वज्र असेल तर पुढं काय? तर याचा एक विचार आपल्याला लक्षणीय, ज्या अर्थी वाच्यार्थ जुळत नाही. कारण पवी शब्दाचा वज्र अर्थ केला तर पवित्र याचा काही संबंध जुळेल ना आम्हाला. त्र त्रायते नाम तन्नाशेन रक्षती. त्र त्रायते नाम तन्नाशेन रक्षती. मग आता हे वज्र आणि ते पुढचं जमीन ना. मग एक काम करा, वाच्यार्थ जमत नाही ना, तुम्ही याची लक्षणा करा. काय करा? पवी या शब्दाचा लक्षार्थ विचारात घ्या. पण लक्षार्थ विचारात घेण्याकरता शक्य संबंध लक्षणा.
लक्षणेचं लक्षण काय सांगितलं? शक्य संबंधो लक्षणा. मग आता आपल्याला पवी शब्दाचा शक्य अर्थ किंवा वाच्यार्थ वज्र, त्या वज्राच्या संबंधी काय आहे याचा विचार करा. वज्राचा जर विचार केला तर वज्राच्या संबंधी दुःख आहे. वज्राच्या संबंधी दुःख आहे का? कारण वज्र म्हटलं की जे धनुष्य आहे ते युद्धामध्ये वापरलं जातं, कोणाला तरी त्याच्याकडून मारलं गेलं जातं, ते भीतीदायक असतं आणि त्याच्यापासून जर भीती निर्माण होते याचा अर्थ दुःख निर्माण होतं. म्हणजे जे वज्र आहे त्या वज्राच्या संबंधी दुःख आहे. बरोबर आहे. पवी शब्दाचा वाच्यार्थ झाला वज्र आणि त्या वज्राच्या संबंधी दुःख आहे. आता वज्राच्या संबंधीने असलेलं दुःख हे दुःख परिच्छिन्न आहे. मग आता बाकीच्या दुःखाचा विचार करा. मुळात यश्चावत जीवाच्या दुःखाला कारण काय आहे याचा थोडा तत्वज्ञानातून लक्षणेने विचार करूया. मुळात यश्चावत जीवाच्या दुःखाच्या कारणाचा जर विचार केला, आपण नेहमी दुःखाची एक परंपरा पाहतो. विचारसागरांनी अनेकदा आपल्याला सांगितलेली आहे. दुःखाला कारण शरीर, शरीराला कारण पापपुण्य, पापपुण्याला कारण रागद्वेष, रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेदज्ञान आणि भेदज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान. थोडक्यात दुःखाला कारण काय? आत्मस्वरूपाचं अज्ञान. आता जर विचार केला तर पवी शब्दाचा वाच्यार्थ झाला वज्र आणि शक्य संबंध लक्षणा या दृष्टीने त्याचा पवी शब्दाचा लक्षार्थ झाला अज्ञान. म्हणजे पवी वाच्यार्थ झाला वज्र आणि पवी शब्दाचा लक्षार्थ झाला अज्ञान. म्हणजे थोडक्यात पवी या शब्दाचा अर्थ झाला अज्ञान. पुढं काय शब्द आहे? त्रायते नामतन्नाशेन रक्षती. म्हणजे या अज्ञानापासून सामान्य जीवाचं जे रक्षण करतात त्यांना म्हणायचं पवित्र. विठ्ठल पद्धतीने पवित्र शब्दाचा विचार करता येईल. आणि शेवटचा जो स्वरूपतः पवित्र, अज्ञानापासून सामान्य जीवाचं जे रक्षण करतात त्यांना पवित्र म्हणा. संत या जगामध्ये काय करतात? या जीवाचं अज्ञानापासून रक्षण करण्याकरता संत अवताराला आलेले आहेत. संतांचं कार्य काय असेल तर वाढावया सुख, भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, हे सगळं कशा करता? अज्ञानाकडे जीव जाऊ नये, त्याचं जी असणारी स्वरूप स्थिती आहे ती कायम राहावी याच्याकरता संत प्रयत्न करत असतात. म्हणून संत कसे आहेत? पवित्र. हा एक विचार झाला. संतांचं लक्षण सांगताना पहिला शब्द सांगितला पवित्र. पवित्र शब्दाचा 6 पद्धतीने विचार केला. तुकाराम महाराज फक्त पवित्र सांगून थांबत नाहीत. पुढचा शब्द महत्वाचा आहे. पवित्र आणि पुढं सोवळी असं म्हटलंय. आता पवित्र म्हणजे काय कळालं, संत पवित्र आहेत हे कळालं, पण संत सोवळी आहेत हे कळे ना. बरं, सोवळी म्हणजे काय? आता काही काही ठिकाणी म्हणताना सोहळी म्हणतात, असं नाहीये. गाथ्यामध्ये कसं आहे? सोवळी असं आहे. काय सोवळी गाथ आपल्याकडे असं आहे. आता ही सगळी मंडळी एखाद्या वेळेस कोणी नवीन असेल, पण बहुतांशी सगळ्यांना माहीत आहे. वैकुंठवासी बोधेबाबांना पाहिलेली, ऐकलेली, अनुभवलेली मंडळी सगळी आहेत. बाबांचं भजन करण्याची पद्धत अशी होती महाराज, जसा गाथ्यामध्ये शब्द आहे तसाच म्हणायचा. त्या शब्दाची चिरफाड करायची नाही. त्याला वेलांटी असेल तर वेलांटी, आकार उकार असेल तर आकार उकार. जे बाबांचं भजन ज्यांनी ज्यांनी ऐकलं, आदरणीय आरू महाराजांना माहीत आहे, ते अनेक वर्ष बाबांच्या जवळ होते. आम्ही बाबांना चांगलं जवळून ऐकलेलं आहे. बोधेबाबांची भजन करण्याची पद्धत अशी होती, जर एखाद्या शब्दाला पहिली वेलांटी असेल तर चाल म्हणताना स्वर रहस्व चाला पाहिजे, आणि दुसरी वेलांटी असेल तर चाल म्हणताना स्वर दीर्घ चाला पाहिजे. इतकं रहस्वता आणि दीर्घता बघण्याकरता गाथा बघावा लागतो. हे मोबाईल मधली ऍप बघून कळत नाही हे सगळं. तिथं सगळे घोटाळे आहेत हे तिथं. ते त्याच्यामध्ये गाथा बघावा लागतो महाराज. गाथ्यामध्ये काय आहे हे पहा. आणि बाबांचं गाथ्यावर फार जीव, बाबांचा गाथ्यावर फार जीव. गाथा भजन हा त्यांचा जीव. का अहो, काही ठिकाणी मी विदर्भात बघितलं. मी आता अकोल्याची मंडळी मला भेटली, अकोल्याकडे, नागपूरकडे एका घरी गाथा पारायण केलं. घरी, मंदिराचं सोडा, एखाद्याच्या घरी, एखाद्याच्या घरच्यांनी जर सांगितलं नाही बाबा आमच्या घरी गाथा पारायण करायचं आहे, किती 10-5 लोक आहेत, निघाले बाबा, सुरू पारायण. म्हणजे गाथा पारायणावर, भजनावर त्यांची फार निष्ठा होती. त्यामुळे जसं आहे तसं पवित्र सोवळी असंच आहे. सोवळी, सोहळी नाही, सोवळी. आता हे सोवळी म्हणजे काय? अगदीच ग्रामीण भागामध्ये अगदी त्या सोवळी शब्दाचं सुद्धा इतकं कधी कधी अवमूल्यन आपल्याकडून होतं. सवळं म्हणतात. बोलताना काय म्हणलं जातं? सवळं. मी एकाला विचारलं, आमच्या गावाकडे एक आजोबा होते, त्यांना उगी विचारलं. आता त्यांनी सांगितलेला अर्थ आहे. त्यांना मी विचारलं, अहो हे सवळं म्हणजे काय? त्यांनी मला सांगितलं, जे कधीच धुवायचं नाही त्याचं नाव सवळं. काय गंमत आहे महाराज. आता काय हे अर्थ कसे काढले ते जाऊ द्या. मला आता ते रेशीम आहे, खरं तर त्याला धुण्याची आवश्यकता नाही, जाऊ द्या, तर मला त्याच्यात पडायचं नाहीये. आता सोवळी म्हटलं महाराजांनी संतांना, म्हणजे नेमकं काय? सोवळी शब्दाचा अर्थ काय करता येईल? पवित्र शब्दाचे अर्थ 6 पाहिले आपण. सोवळी शब्दाचे अर्थ काय? माझ्या डोळ्यासमोर जे 2-3 अर्थ आहेत ते सांगतो. 3 अर्थ तरी मी आता डोळ्यासमोर आहेत.
ऐका, सोवळी शब्दाचा एक अर्थ महाराजांचीच प्रमाणे देतो. जगद्गुरु तुकोबारे असं सांगतात, आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम दोहोनी सांडी गेले. महाराजांचे शब्द आहेत, आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम दोहोनी सांडी गेले. याचा अर्थ, सोवळी शब्दाचा अर्थ काय? महाराज सांगतात, विषम दोहोनी सांडी येले, त्याचं नाव सोहळा. म्हणजे जिथं विषमता निघून गेली त्याला म्हणायचं सोहळा. हा, एक विषमता निघून जाणं त्याला सोहळं म्हणा. एक. आता दुसरा आणखीन एक विचार करा, महाराजांचंच एक प्रमाण देतो. बरं ठीक आहे, एक सोवळी शब्दाचा अर्थ कळाला. आणखीन काय सोवळी शब्दाचा विचार करता येईल? दुसरा एक अर्थ असा सांगितलाय, महाराजांचंच प्रमाण आहे, नाही त्या विटाळ अखंड सोवळा, उपाधी वेगळा जाणीवेच्या. नाही त्या विटाळ अखंड सोहळा. कोणाला सोहळा म्हणा? ज्याला विटाळच नाही त्याला सोहळा म्हणा. आता हा कोणता विटाळ? जन्म मरणाचा विटाळ नाही, स्पर्श अस्पर्शाचा विटाळ नाही, आणि जाणीव नेणिवेचा विटाळ नाही. या तीनही विटाळाच्या पलीकडे जो पोहोचला तो खरा सोहळा. जन्म मरणाच्याही विटाळात तो अडकत नाहीये. स्पर्श शिवू नये, शिवावं न शिवावं याच्याही विटाळात तो अडकत नाहीये. आणि जाणीव आणि नेणीव म्हणजे अज्ञान आणि ज्ञान याच्यातही विटाळात तो अडकत नाही. या तीनही विटाळाच्या पलीकडे जो पोहोचला त्याला सोहळा म्हणा. हा दुसरा अर्थ. किती अर्थ झाले? दोन. एक, विषमता निघून जाणं त्याला सोहळा म्हणा. दुसरं, विटाळ निघून जाणं त्याला सोहळा म्हणा. आणखीन एक अर्थ सांगतो, महाराजांचंच एक प्रमाण आहे. तुकाराम महाराज सांगतात, उपाधी वेगळा तुका राहिला सोहळा. महाराज सांगतात, उपाधी वेगळा किंवा निराळा दोन्ही पाठ आहेत. काही उपाधी निराळा म्हणा किंवा उपाधी वेगळा म्हणा. उपाधीहून जे वेगळं आहे, उपाधीपासून जो निराळा आहे त्याला म्हणा सोहळा. किती अर्थ झाले? तीन. विषमता नाही त्याला सोहळं म्हणा, विटाळ नाही त्याला सोहळं म्हणा, आणि तिसरा अर्थ काय सांगितला? उपाधी नाही त्याला सोहळं म्हणा. पवित्र शब्दाचे 6 अर्थ झाले आणि सोवळी शब्दाचे 3 अर्थ झाले. तरी पण एक आणखीन एक सोहळा शब्दाचा अर्थ सांगूनच जातो. काय आहे? काय जिथं आणखीन सांगावं वाटतं असं पंढरपूरन आनंदीच आहे, बाकी कुठं सांगावं? बाकीच्या ठिकाणी जर आम्ही असं इतकं बोलायला लागलो तर गावातली लोक मिटिंग घेतात, पुढल्या वर्षी यांना बोलवू नका म्हणतात, असं म्हणतात. मग आणखीन एक अर्थ सांगतो, नात्यातलाच अर्थ आहे. बाबांच्या बरोबर, गुरुरे भाऊंच्या बरोबर जे काही थोडंफार राहिलो त्याच्यातून जे आम्हाला आलं. आणखीन एक महाराजांचा अर्थ असा आहे सोवळी शब्दाचा. महाराज असं सांगतात, सोवळा तो झाला अंगीकार देवे केला. महाराजांचे शब्द किती गोड आहेत पहा. महाराज म्हणतात, कुणाला सोहळा म्हणायचं? अंगीकार देवे केला. अरे देवाने ज्याचा अंगीकार केला त्याला म्हणा सोहळा. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. रामायणामध्ये दृष्टांत दिला जातो पहा. काय झालं म्हणे की ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासामध्ये असताना त्या अरण्यामध्ये एका ठिकाणी तळ्यातलं पाणी अशुद्ध झालं. का अशुद्ध झालं? त्या ऋषी लोकांना असं वाटायला लागलं पाणी अशुद्ध झालं का? शबरी नावाच्या भिल्लणीने त्या पाण्याला स्पर्श केलेला आहे. आणि आज शबरी आहे, भिल्ल जातीतली आहे, आणि तिनं पाण्याला स्पर्श केला म्हणून हे पाणी अशुद्ध झालं, अपवित्र झालं, पिण्यासारखं नाही आहे, आणि म्हणून आता पाणी पिता येणार नाही. का? शबरीनं स्पर्श केला ना, मग प्यायचं नाही आहे असं म्हणून सगळेच्या सगळे ऋषी मंडळी खायला भरपूर आहे पण प्यायलाच पाणी नाही आहे. अशा स्थितीत नेमकं रामचंद्र प्रभू त्या वनवासामध्ये होते. सगळे ऋषी मंडळी त्यांच्याकडे गेले. रामचंद्र प्रभूंनी त्यांना नमस्कार केला, त्यांनी त्यांना नमस्कार केला, सगळं झालं. प्रभू रामाने विचारलं, सगळं बरं चाललंय ना? ऋषी मंडळींनी सांगितलं, सगळं ठीक आहे, फक्त रामा एक काम करावं लागतंय. म्हटले काय? इथे एक तळ आहे म्हटले. बरं, मग त्या तळ्यातलं पाणी अशुद्ध झालंय, अपवित्र झालंय. बरं, मग तर ते तळ्यातलं पाणी शुद्ध करायचं आहे. मग मी काय करू? काही नाही म्हटले, तुम्ही माझ्याबरोबर चला. सगळ्या ऋषी लोकांनी सांगितलं रामांना, प्रभू तुम्ही आमच्याबरोबर चला, त्या तळ्यातल्या पाण्याला तुम्ही स्पर्श करा. तुमच्या पायाचा स्पर्श झाला की ते तळ्यातलं पाणी शुद्ध होऊन जाईल. फक्त तुम्ही अशुद्ध असलेलं पाणी शुद्ध कशाने होईल? तुमच्या पायाचा स्पर्श झाला पाहिजे. रामाने सांगितलं, मी येण्याची काय गरज आहे? मी कशाला तिथपर्यंत येऊ? नाही, तुम्ही आल्याशिवाय, स्पर्श झाल्याशिवाय ते शुद्ध होणार नाही. अशुद्ध झालंय म्हटले प्रभू, पिण्याची आमची अडचण आहे, तुमच्या पायाचा स्पर्श तेवढा व्हावा. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं त्या सगळ्या ऋषी लोकांना, मी येण्याची गरज नाही, एक काम करा. म्हटलं काय करू? प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, हे पहा, त्या तळ्याच्या जवळ एक झोपडी आहे म्हटले. माहीत आहे का तुम्हाला? सगळ्या ऋषी लोकांनी सांगितलं, हो माहीत आहे. त्या झोपडीमध्ये एक शबरी नावाची भिल्लणी राहते, ती माहिती आहे का? ऋषी लोकांनी विचार केला, आम्हाला माहिती आहे, पण याला कसं माहीत झालं हे सगळं? ते म्हटले, ते माहिती आहे आम्हाला. मग प्रभूंनी सांगितलं, एक काम करा, तुम्ही तळ्यातलं पाणी एका भांड्यात घ्या, मग त्या भांड्यात घेऊन त्या शबरीकडे जा.
प्रभू कुणाला सांगतायत? ऋषी लोकांना. तळ्यातलं पाणी भांड्यात घ्या, त्या शबरीकडे जा, त्या शबरीच्या पायाची पूजा करा आणि ते तीर्थ तळ्यातल्या पाण्यात आणून टाका. तळ्यातलं पाणी शुद्ध झालं म्हणून समजा म्हटले. सोवळा तो झाला, अंगीकार देवे केला. विठाला विठाला. संत पवित्र आहेत एक, संत सोवळी आहेत दोन. आणखीन एक विचार आपण पुढे बघू. आता पुढचा शब्द काय? एकतीच भूमंडळी. संत पवित्र आहेत, संत सोवळी आहेत, संत एकतीच भूमंडळी. हे एकतीच भूमंडळी म्हणजे नेमकं काय? हा एक शब्द नेमकं काय सांगतोय? मला थोडा व्याकरणाच्या दृष्टीने, माझा फारसा अभ्यास नाही, पूज्यश्री महाराज माझ्या समोर बसलेले आहेत, पण मला असं वाटतं हा एक शब्द पवित्र सोवळीला जोडायचा का हा एक शब्द तीच भूमंडळीला राहू द्यायचा? पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी असं म्हणायचं का पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी असं म्हणायचं? काय आहे, अर्थ करताना शब्दांची बदलाबदल करता येते. अर्थ करताना अन्वय आपल्याला सांगितलेलाच आहे. अर्थ करताना तुम्ही चरणदंडाच्या पलीकडले शब्द अलीकडे आणता येतील. अर्थ करताना करावेच लागतात. तुमच्या ऐकण्यातला एक अभंग सांगेल. धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी, येते उपकारासाठी, आले घर ज्या वैकुंठी, लटिके वचन नाही देही. आता अर्थ असाच करून जमेल का हो? नाही पलीकडे, चरणदंडाच्या पलीकडे, पण ते अलीकडे आणावं लागतो ना. लटिके वचन नाही असं म्हणावं लागतं आणि मग देही उदासीन असं म्हणावं लागतं. म्हणजे पलीकडले शब्द अलीकडे आणता येतील. मग एक शब्द हा पवित्र सोवळीला जोडायचा का एक शब्द तीच भूमंडळीला राहू द्यायचा? करायचं नेमकं काय? तुम्ही मनातल्या मनात म्हणत असाल काहीही करा, फक्त वेळेवर सोडा. असं एखाद्या वेळेस तुम्ही म्हणत असाल मनातल्या मनात, तुम्ही काय करायचं ते करा, इकडं आणा तिकडं आणा, नाही तर तुमच्या बरोबर घरी घेऊन जावा, काय करा त्याचा विषय नाही. पण थोडा व्याकरणाच्या दृष्टीने विचार करता येण्यासारखा आहे. मी जेवढं सोपं करता येईल तेवढं सोपं करून सांगायला लागलोय. हा एक शब्द पवित्र सोवळीला जोडला तर काय होईल? तीच भूमंडळीला ठेवला तर काय होईल? माझ्या थोड्या अल्पमतीने, महाराज माझ्या समोर आहेत तरी पण माझ्या अल्पमतीने मला असं वाटतं एक शब्द हा पवित्र सोवळीला जर जोडला तर एक हे संतांचं लक्षण होईल आणि एक शब्द हा भूमंडळीला जर ठेवला तर एक हे संतांचं विशेषण होईल. विठाला विठाला. म्हणून पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी असा लक्षणाच्या दृष्टीने विचार करता येईल. थोडं अवच्छेदकातून बोलायचं झालं तर अज्ञान निवर्तकत्व अवच्छेदकाने संत पवित्र आहेत, विकार रहितत्व अवच्छेदकाने संत सोवळी आहेत आणि जगदोद्धारकत्व अवच्छेदकाने संत एक आहेत. संत पवित्र आहेत, सोवळी आहेत, एक आहेत. हे झालं ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने संत कसे? अभंगाचं दुसरं. ज्यांचा वडता देव ज्यांचा वडता देव आ
विठाला 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 या भंगाचा विचार करताना आपण पहिल्या चरणाचा विचार आतापर्यंत करून आलो. या भंगामध्ये महाराजांनी जे वर्णन केलं, संत पवित्र आहेत, संत सोवळी आहेत, संत एक आहेत, अशा पद्धतीचे संत भूमंडळामध्ये वास्तव्याला आहेत. अशा संतांच्या दृष्टीने आणखीन एक लक्षण सांगतात, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, ज्यांच्या आवडीचा देव झालेला आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. आता बहु आवडसी जेव्हापासून या एक विषय तो सकळांचा झाला हरी, त्यांच्या आवडीने आवडी इतरी, मग जे काही असेल ते. अशा स्थितीमध्ये जे आलेले आहेत, एकदहीला चित्ती आम्ही रकुमाईचा पती, अशा स्थितीमध्ये जे आलेले आहेत ना, ते संत ज्यांच्या आवडता देव एक. दुसरं लक्षण सांगतात, अखंडित प्रेमभाव, त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयीचा प्रेमभाव कसा आहे, अखंडित आहे. हा अखंडित शब्द जो वापरला जातो ना, तो दोन अर्थाने वापरावा. अखंड हा शब्द दोन वापराने. अखंड या शब्दाचा अर्थ सतत हा एक, आणि अखंड या शब्दाचा अर्थ परमात्मा हा दुसरा अर्थ. म्हणजे सतत, ज्यांच्या अंतःकरणामध्ये सतत प्रेमभाव आहे ते संत, आणि ज्यांचं प्रेम अखंड अशा परमात्म्यावरच आहे ते संत. विठ्ठल विठ्ठल. जसं नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ म्हणताना तिथला नित्य शब्द दोन अर्थाने वापरला जातो हरिपाठातला. नित्य या शब्दाचा अर्थ अखंड सतत एक, आणि नित्य या शब्दाचा अर्थ परमात्मा. म्हणजे ज्यांच्या जीवनामध्ये अखंड नियम आहे, ज्यांच्या जीवनामध्ये अखंड नियम आहे ते प्राणी दुर्लभ एक, आणि ज्यांच्या जीवनामध्ये परमात्म्याविषयी नियम आहे ते प्राणी दुर्लभ. अशा पद्धतीने दोन्ही अर्थ करता येतात. नित्य या शब्दाचा अर्थ अखंड सतत. काय, माणसाचा नियम सतत असावा किंवा नियमामध्ये सातत्य असावं. माणसं अशी गमतीची आहेत, माणसं बघून नियम करतात. अशी गंमत आहे माणसांची. म्हणजे जर माणसं पाहायला भरपूर असली तर मग यांची पूजा तासभर उरकत नाही, बघायला भरपूर असतील तर. आणि जर कोणीच बघायला नसेल तर मग हा गंध लावेल का नाही याची सुद्धा शाश्वती नाही कपाळाला. हे माणसं अशी विचित्र वागतात सगळे. म्हणून नित्य नियम नामी, हे जसा नित्य या शब्दाचा अर्थ नियमातलं सातत्य, तसं अखंडित प्रेमभाव, यातला अखंड या शब्दाचा विचार दोन अर्थाने मी आपल्याला सांगितला. दुसरा विचार आपल्याला परमात्म्याच्या दृष्टीने केला तर, जिथं काल परिच्छेद नाही, वस्तू परिच्छेद नाही, देश परिच्छेद नाही, ते अखंड असलेलं परमतत्व, त्याच्यावर असलेला प्रेमभाव. प्रेमभावाचे अनेक प्रकार भक्तिशास्त्रांनी सांगितलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये जास्त वेळ घेत नाही, पण मुद्दा एवढाच मला मांडायचा होता. संत ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने पवित्र सोवळी एकतीचं भूमंडळी, संत भक्तिशास्त्राच्या दृष्टीने ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, व्यवहाराच्या दृष्टीने संतांचं लक्षण कसं, तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. महाराज इतकं गोड पुढं सांगतात, अरे बाबा तीच भाग्यवंते. खऱ्या अर्थाचं भाग्य जर कोणाकडं असेल तर त्यांच्याकडेच. जरा गमतीने आता भाग्य, व्यवहारातली भाग्य पुष्कळ लक्षणं सांगितली जातात आपल्याकडे, वेगवेगळ्या पद्धतीची लक्षणं दिली जातात. परमार्थातल्या भाग्याचा विचार केला तर 3 भाग्य आम्हाला सांगितली. भाग्यवंत म्हणू जया, शरण गेले पंढरीराया एक. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीजे, संसारी जन्मीजे याची लागी, काम क्रोध लोभ निमाले ठाईची. ही जी भाग्याची भाषा आहे का नाही, हे सुद्धा भाग्य ज्यांना प्राप्त झालं. किंवा तिसरं भाग्याचा उदय, ते हे जोडी संत पाय. मला तर असं वाटतं ही 3ही भाग्य आहेत, पण तीच भाग्यवंती म्हणत असताना या अभंगातल्या पहिल्या चरणामध्ये ज्ञान सांगितलं आणि या अभंगातल्या दुसऱ्या चरणामध्ये भक्ती सांगितली. असं ज्ञानयुक्त भक्तीचं भाग्य ज्यांना प्राप्त झालं तीच भाग्यवंते. विठ्ठल सत्तेचं भाग्य मिळेल, संपत्तीचं भाग्य मिळेल, संततीचं भाग्य अनेकांना मिळेल, हो, त्याचा काही विषय नाहीये. पण ज्ञानयुक्त भक्ती किंवा ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती जे काही लावून घ्यायचं आहे ते, तर या भाग्याने जर कोण युक्त असतील तर तीच या शब्दाचा अर्थ संतच, तीच भाग्यवंते. एवढंच नाही, सरती पुरती धनवित्ते. अहो ऐश्वर्य काही थोडं आहे का? तुकोबारांनी ज्ञानोबारांचं केलेलं वर्णन आहे का? जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. अहो काय गंमत असते. एका कीर्तनामध्ये मी असं सांगितलं, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. मागं बसलेला एक मनुष्य होता, त्यानं ऐकलं आळंदीमध्ये सोन्याचा पिंपळ आहे. तो माझ्या दर्शनालाही आला नाही, एसटी पकडून आळंदीला गेला. सोन्याचा पिंपळ आहे म्हटलं की गेला आळंदीला. रात्रभर प्रवास करून आळंदीला गेला. सकाळी गेल्या गेल्या इंद्रायणीचं स्नान सुद्धा केलं नाही, डायरेक्ट मंदिराकडे गेला. का? सोन्याचा पिंपळ बघायला. तिथं बघतोय तर कुठं आहे सोन्याचा पिंपळ? काही दिसेना. इकडं तिकडं सोनं, अगदी गुंजभर सोनं मिळे ना, एक सोन्याची अंगठी भेटे ना तिथं. आणि काय म्हटलंय, कुठंच दिसेना. पिंपळ सांगितला. तिथून त्यांनी मला फोन केला. तो म्हटला, काय महाराज,
कमीत कमी महाराज लोकांनी तरी खरं बोलावं की. हा, महाराज लोक सुद्धा खोटं बोलतात. मी म्हटलं तुला फार उशिरा कळालं. तसं तर काय करायचं आता, परिस्थिती तशी झाली आता, काय अवघड आहे. जाऊ द्या, काय आता इतक्या गमती जमती आहेत ह्याच्यातल्या पण न सांगता बरं. तर मी म्हटलं का रे बाबा काय झालं. तो म्हटलं अहो काय तुम्ही रात्री कीर्तनाला तुमच्या होतो. म्हटलं बरं मग तुम्ही म्हटलं आळंदीमध्ये सोन्याचा पिंपळ आहे. म्हटलं हो बाबा तुकोबारांनी वर्णन केलंय. अहो मी आळंदीमध्ये आलो, म्हटलं कुठंच सोन्याचा पिंपळ दिसे ना. मी म्हटलं बाबा सोन्याचा पिंपळ बघण्याकरता डोळे सोन्याचे पाहिजेत की, तसले डोळे घेऊन कसा दिसायचा. ज्ञानोबारांच्या दारातला पिंपळ असल्या डोळ्याला दिसतो का. ज्ञानोबार आहेत ते, त्यांचं ऐश्वर कोणालाही दाखवतील का. त्याच्याकरता ज्ञानेश्वरी मय व्हावं लागेल, मग ज्ञानोबार यांचं ऐश्वर कळेल. विठाला संत पवित्र आहे, सोहळी आहे, एकतीचं भूमंडळी. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, तिचं भाग्यवंती सरती पुरती धनवित्ते. मग महाराज सांगतात अशा संतांची सेवा केली की ती देवाला पोहोच होते. अभंगाचं शेवटचं तर आतापर्यंत 3 चरणामध्ये ज्यांचं वर्णन केलं त्यांची. पवित्र सोवळी एकतीचं भूमंडळी त्यांची. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव त्यांची. तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते त्यांची. सेवा केली देवाला पोच होते. एक भक्तिशास्त्राला धरून वाक्य सांगतो. आपण संतांची सेवा केली की ती देवाला पोच होते, याच्यात नवल नाही. आपण संतांची सेवा केली की देव आपल्या घरची सेवा करायला लागतो, हे वैशिष्ट्य आहे. जरा बारीक आहे का. आपण संतांची सेवा केली की ती देवाला पोच होते. अहो ते तर होणारच आहे. तो भगवान स्वतः सांगतात ते हे प्राणापर होते आवडते जे निवृत्ते जे भक्त चरित्रा ते प्रशंसती ना. तो का म्हणे संत सेवा ह्याची देवा उत्तम. भगवान म्हणतो तेच, पण त्याच्या पुढचं लक्षण आहे. आपण संतांच्या सेवेत केलो की देव आपल्या घरची सेवा करायला लागतो. मी ज्या परंपरेत जन्माला आलो, मानकोजी बोधले महाराज हे नाव तुम्ही भक्ती विजयामध्ये वगैरे वाचून असाल, ऐकून असाल. आदरणीय महाराजांना माहिती आहे. चंदू महाराज तर काय माझ्या घरातले आहेत, त्यांना माहिती आहे आमची परंपरा. मानकोजी बोधले महाराजांचा मोठा इतिहास. पांडुरंगाने बोध केला म्हणून बोधले आडनाव पडलं. विठोनी एकांती बोधिले म्हणून जगी नाव बोधले. बोधला म्हणे देवा तू मज बोधिले, आवडीने ठेविले नाम माझे. मानकोजी महाराज आमचं मूळ गाव धामणगाव, इथं बार्शी तालुक्यात सोलापूर जिल्ह्यातलं. तुकाराम महाराजांच्या समकालीन असलेले मानकोजी बोधले महाराज धामणगावून दिंडी घेऊन पंढरपूरला येत असत. आणि एकदा दिंडी घेऊन निघाले. धामणगावून ते निघाल्यानंतर एक मोहोळ नावाचा तालुका इथं जवळच आहे, पंढरपूरच्या जवळ मोहोळ नावाचं एक गाव आहे. त्या मोहोळ तालुक्यामध्ये एक खंडाळी पापरी नावाचं छोटंसं गाव आहे. ती दिंडी तिथून निघाली. मधून एक 70-80 किलोमीटर आमचं गाव आहे. तिथून ती दिंडी यायला लागली. आता दिंडीमध्ये पुष्कळ वारकरी, ते दिंडीत चालत निघाले. त्या पापरीमध्ये ती दिंडी आली. त्या पापरीमध्ये एक संतू पवार नावाचा शेतकरी राहत होता. तो सकाळी उठायचा आणि शेतात जायचा. त्याच्या बायकोचं नाव होतं गंगूबाई. ती गंगूबाई पाठीमागून भाकरी घेऊन जायची. आपण शेतकरी माणसं आहोत, आपल्याला माहीत आहे. नवरा शेतामध्ये गेला की पाठीमागून भाकरी आपलं घेऊन बायको जायची. तर तो संतू पवार शेतात गेलेला, ही पाठीमागून भाकरी घेऊन जाणार होती. भाकरी घेऊन निघाली. नेमकं मानकोजी बोधले महाराजांची दिंडी समोरून चालली. तिने विचार केला आपण कधी पंढरपूरला गेलो नाही, कधी संतांची सेवा केली नाही. कमीत कमी मानकोजी बोधले महाराजांची दिंडी चालली, आपण दर्शन तरी घ्यावं. भाकरीची जी पाटी होती ती रस्त्यावर ठेवली.
आणि आतमध्ये गेली आणि मानकोजी बोधले महाराजांच्या पाया पडली. महाराजांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि सहज विचारलं, काय गंगू, यायचं नाही का पंढरपूरला संत सेवेमध्ये? चल म्हटल्याबरोबर सहज बोलाने हितोपदेश. सहज चल म्हटल्याबरोबर ती गंगूबाई विसरून गेली सगळं आणि महाराजांच्या बरोबर निघाली पंढरपूरला. भाकरीची पाठी रस्त्यावरच हो निघाली अशीच. पांडुरंगाने पंढरपुरातून पाहिलं. पांडुरंगाला आनंद वाटला. माझ्या भक्ताची ताकद अशी आहे, सहज डोक्यावर हात ठेवला की चल म्हटल्याबरोबर अनेक जण दिंडीमध्ये संत सेवेमध्ये येऊ लागले. देवाला आनंद झाला. पण देवाच्या लक्षात आलं, भाकरी रस्त्यावरच आहेत की, त्या नवऱ्याला पोच केलं पाहिजे ना, त्या बाईच्या गंगूबाईच्या नवऱ्याला पोच केलं पाहिजे ना. तो बिचारा उपाशी राहील ना. हिच्या नादामध्ये ही दिंडी करायला लागली, वारकरी झाली, नवरा उपाशी ठेवून कसं काय मिळ लागेल म्हटले तिला पोच केला पाहिजे ना भाकरे, कुणाला करायचं सांगायचं. आणि म्हणून पांडुरंगाने रुक्मिणी मातेला बोलवलं. रुक्मिणी इकडे या. रुक्मिणी मातेने विचारलं, काय देवा? काही नाही, ताबडतोब त्या गंगूबाईसारखं रूप घ्या, तिच्यासारखी साडी परिधान करा आणि त्या गावामध्ये जा, भाकरीची पाठी उचल आणि गंगूबाईचं रूप घेऊन त्या संतू पवाराला नेऊन दे. जा बरं लवकर. रुक्मिणीने सांगितलं, असली कामं करायला लग्न केलं नाही. सुरू झाली भांडणं त्यांची दोघांची रोज भांडणं आहेत. आता तुम्हाला माहीत, तुम्ही आता आल्यामुळं करत नसतील एखाद्या वेळेस, सासरवाडीची माणसं आल्यामुळे आम्हाला माहिती आहे त्या दोघांची भांडणं. आम्ही आता इथंच असतो ना, बऱ्याचदा आम्हीच मिटवायला असतो, दुसरं कोण असतं इथं. त्यांची भांडणं आता काय, त्यांची भांडणं तंटामुक्तीकडे जात नाहीत ना, आमच्याकडेच येतात. दुसऱ्याकडे कुणाकडे? देवाची भांडणं वारकऱ्याकडे जाणार नाही तर कुणाकडे येणार महाराज? मग त्या दोघांची भांडणं सुरू झाली. ते रुक्मिणीने सांगितलं जमायचं नाही. देवानी सांगितलं, मी सांगतो ना. नाही म्हटले, काय ऐका नाही, उच्च नीचे काही नेणे भगवंत, काय ऐका नाही म्हटले. रोज काही ना काहीतरी सांगता, याच्याकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे, इकडं जायचं आहे, या गावचा सप्ताह, त्या गावचा सप्ताह, हे आम्हालाही तसंच आहे. हे ते म्हटले, काय ऐका नाही म्हटले, काही घराचा विचार ऐका नाही म्हटले, उगेच रोज उठले की दुसऱ्याची कामं करत राहायचं, अजिबात जमणार नाही. देवाने विचार केला, आता मी सांगतोय तरी ऐकत नाही. देवाने विचार केला, बायकोच ऐकत नाही तर सांगायचं कोणाला? देवाने विचार केला, दुसऱ्याला कोणाला सांगायला नको जायला. आता बायको ऐके ना, हक्काचा माणूस ऐके ना, कोणाला सांगायचं? लोक म्हणत नाहीत का, बायको तर ऐकतात का बघ, असं म्हणत नाहीत का? तर आता बायकोच ऐके ना तर कुणाला सांगायचं? देवाने विचार केला, काय करावं आता? मग आपणच गंगूबाई म्हणून जावं. आपल्याला काय अवघड आहे का? कारण अनंत रूपे अनंत वेशे, वेशही घेता येतो, रूपही घेता येतं. निघाले स्वतःच. आता कोण ऐकत नाही म्हणल्यावर स्वतःच. एका मी घरी गेलो, मोठे महाराज होते, मोठे कीर्तनकार, त्यांच्या घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर ते पाणी स्वतःच आणून द्यायला लागले, चहा स्वतःच आणून द्यायला लागले, नाश्ता. मला कळेल ना, स्वतःच सगळं. मी म्हटलं, अहो तुम्ही स्वतः कशाला करता, कोणाला तरी सांगा. त्यांनी सांगितलं, दुसऱ्याला सांगितलेलं मला आवडत नाही. आतून आवाज आला, यांचं कोणी ऐकत नाही. मग लक्षात आलं, हे का काम करते स्वतः, लक्षात आलं. मग ते अशी काही गमत असते. देवाने विचार केला, आता बायको ऐकणं, कोणाला सांगायचं? देवानी गंगूबाईचं रूप घेतलं, त्या गावामध्ये गेले, ती पाठी उचलली, देव गंगूबाई म्हणून शेतामध्ये आले. संत पवाराला काय माहिती महाराज, त्याला काही माहीत नाही. त्याला वाटलं आपली बायकोच आली. संत पवाराने कामं सोडली, आंब्याच्या झाडाखाली आले, दोघंही बसले. त्या गंगूबाईनं हातात भाकरी घेतली, चटणी घेतली आणि आपल्या हाताने दिली. कोणी? गंगूबाई. म्हणजे कोण? पांडुरंग. पांडुरंगाने त्या संत पवाराला भाकरी दिली. मी ही जेव्हा कथा ऐकतो, वाचतो महाराज, तेव्हा मला असं हृदय भरून येतं की त्या संत पवाराचं काय भाग्य असेल, पांडुरंगाच्या हातून भाकरी मिळायला लागली. एक घास घेतला, खाल्ल्याबरोबर त्याला वेगळीच चव लागायला लागली. हात कोणाचा लागलाय? पांडुरंगाचा लागला ना. काही साधी चव लागेल का? एक वेगळीच चव लागली. आणि तो म्हणायला लागला, गंगू, नेहमीपेक्षा तुझ्या हाताला वेगळीच चव आली आहे. त्याला माहीतच नाही हा हात नाही, जगन्नाथ आहे. ते म्हटले, घ्या. बोधले महाराजांची दिंडी चालली होती, त्याचं दर्शन घेतलं म्हणून त्या अन्नाला सुद्धा पावित्र्य आलं असेल. म्हटले, घ्या. अहो तुम्हाला सांगू, नेहमीपेक्षा संतू पवारांनी 2 भाकरी जास्तच खाल्ल्या. कारण खाऊ घालणारा कोण होता? देव होता ना. नेहमीपेक्षा 2. जरा गमतीने वाक्य सांगू, देवाच्या हातून संतू पवार कमी जेवेल का? अहो देवाचं जिथं भजन चालतं तिथं माणसं कमी जेवत नाहीत. बाकी त्याचं काय, तुम्ही आमच्याकडे बघा वाटल्यास. आता हे आम्ही सगळेच विद्यार्थी, माझ्यासह सगळे. मला एकाने विचारलं, तुम्ही काय खाता इतके जाड झाला? म्हटलं, दुसऱ्याचं खातो. दुसरं काय? रोज काय 10:30ची पंगत आपली किती जोरात असते हो, आहे का नाही? गाता सुटतो का नाही सुटतो याचीच वाट बघतो आपण, बरोबर आहे का नाही? किती महत्वाचं. आता 6:30ला आहेच लगेच, मधुगिरी ठरलेलीच आहे, काय कमी आहे का? म्हणजे किती चातुर्मासाचा आनंद चातुर्मास करणाऱ्यालाच आहे महाराज, बाकीच्याला काय माहिती आहे. इथला आनंद काय, सगळा जो वेगळाच आनंद आहे. अन्नदान तितकंच आणि ज्ञानदानही तितकंच. या दोन्ही गोष्टी या भूमीमध्ये आहे. तर आता देवाच्या हातून भरपूर महाराज 2 भाकरी जास्त जेवला. झालं, कामं संपली, सायंकाळ झाली आणि संतू पवार आता घराकडे निघाला. देवाने विचार केला, आता हा घराकडे निघाला, आपण गंगूबाई म्हणून आहे, आता हा निघाला घराकडे मान्य आहे, आपण काय करायचं? आता आपल्यालाही याच्या मागे जावं लागेल, कारण खरी गंगूबाई आली नाही आणखीन. खरी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत
आपण अडकलो, देव अडकतो तो असा अडकतो. बरं आता खऱ्या गंगूबाईनी यायचं का नाही? आता दिंडीत गेली, दिंडीत जाणाऱ्या माणसाने कुठपर्यंत जायचं असतं? आता तुम्हाला शब्द कळतोय का नाही माहित नाही, शिवपर्यंत. दिंडीत जाणाऱ्या माणसाने, बरोबर आहे का नाही, पूर्ण चालत यायचं नसतं, बरोबर आहे का नाही? अरे काय झालं, चुकलं काय? त्यांनी काय काय वाट लावायचं असतं, फक्त वाट लावायचं आणि सगळ्या वा वा आम्ही येतो दशमीला गाडीने, तुम्ही चला चालत. अरे असं करतो का नाही? असं ही दिन गंगूबाई हिनं चालत निघाली, तिनं वाट लावायचं फक्त, माघारी यायचं ना, पण ही काही यायचं ना. बरं जोपर्यंत ही येत नाही तोपर्यंत आपण अडकलो. देव निघाले गंगूबाई म्हणून त्या संतू पवाराबरोबर त्याच्या घरी निघाले, घरी कामं केली. आता संतू पवाराच्या घरी गंगूबाईचं रूप घेतलं. कोण देव म्हणणार आहे याला? रूप देव गंगूबाईचं. झाडून काढण्यापासून देवानी कामं केली महाराज. झाडून काढणं, सडा टाकणं, चुलीवरच्या भाकरी बनवणं, त्या संतू पवाराला खाऊ घालणं, सगळी देवानी कामं केली. ही गंगूबाई पंढरपूरला पोचली. चंद्रभागेचं स्नान झालं, प्रदक्षिणा झाली, दर्शन घेतलं. परतीच्या प्रवासाला लागल्यावर तिच्या लक्षात आलं भाकरीची पाटी रस्त्यावरच आहे. 5 दिवसानंतर, 5 दिवस झाले तोपर्यंत तिच्या लक्षातच नाही. तोपर्यंत रडायला लागली. मानकोजी बोधले महाराजांनी विचारलं काय झालं रडायला? ते म्हटले काही नाही, माझी भाकरीची पाटी रस्त्यावर आहे, कोणालाही न सांगता मी आलेली आहे, माझ्याबद्दल काय बोललं जात असेल, नको ते विकल्प माझ्या घरात येत असतील, काय करू? महाराजांनी सांगितलं रडू नकोस, मी तुझ्याबरोबर येतो. म्हणून संतू पवाराच्या घरी महाराज स्वतः गंगूबाईला घेऊन पुन्हा माघारी गेले आणि जाताना संतू पवाराच्या दारात आले आणि मोठ्याने हाक मारली, संतू पवार आहेत का? आतमध्ये संतू पवारही होते आणि आतमध्ये स्वयंपाकघरात करणारी आपली गंगूबाई म्हणजे पांडुरंगही होता. आता मानकोजी महाराजाचा आवाज ऐकल्याबरोबर पांडुरंगाने पलीकडल्या दरवाज्यातनं नीट पंढरपूर गाठलं. झाले बाबा सुटका म्हटले. ज्या अर्थी मानकोजी बोधले महाराज आले ना, त्या अर्थी आपली गंगू आली म्हटले. आता ती खरी गंगू आली. आता आपण काही थांबायचं नाही. देव निघून गेले. ते संतू पवार बाहेर आला. महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही कसं काय येणं केलं? मला बोलवायचं नाही रे बाबा म्हटले, काही वाईट मनामध्ये आणू नकोस. तुझी बायको गंगूबाई गेली 5 दिवस झालं आम्हा सर्व संतांच्या सेवेमध्ये पंढरपूरला आलेली होती, मनामध्ये काही वाईट विकल्प आणू नको, मी तिला घेऊन आलोय. तो म्हटला महाराज थांबा, नको ती डोक्यात घालू नका, माझा संसार नीट चाललाय म्हटले, माझी गंगू माझ्याच घरात आहे म्हटले, माझं सगळं नीट चाललंय, रोज चांगलं करून खाऊ घालते. आणि त्याच्यापेक्षा तो म्हणायला लागला, संतू पवार म्हणायला लागला मानकोजी महाराजांना, बोधले महाराज अहो गेल्या 5 दिवसात तिनं एकदाही भांडणं केली नाहीत. पांडुरंगाने विचार केला आयुष्यभर नांदायचंच नाही तर भांडायचं कशाला, याला आपल्याला काही कायम काही आयुष्य काढायचं आहे का, कशाला आता आपल्याला थोडेच दिवस राहायचं आहे, कशाला भांडायचं म्हटले. मग काही नाही, भांडणं नाही, काही नाही म्हटले. उलट गेल्या 5 दिवसात चांगला संसार चाललाय, आता नको ती डोक्यात घालू नका. महाराजांनी सांगितलं अरे नाही बाबा. तो म्हटला थांबा, मी माझ्या बायकोला आतून बोलवतो. गंगू म्हणून हाक मारली. आतली गंगू तर पंढरपूरला गेली, जी बाहेर गंगू होती ती पुढे आली. आणि संतू पवारांनी विचारलं अगं गंगू तू आतमध्ये होती, इकडून कशी काय आली? त्या खऱ्या गंगूबाईंनी सांगितलं मालक तुमचा काहीतरी भ्रम झालाय, मी गेली 5 दिवस झालं संतांच्या सेवेमध्ये पंढरपूरला गेली होती, मी इथं नाहीयेच, तर मी आतून कशी काय येणार? आता मात्र संतू पवाराला कळेना. संतू पवारांनी मानकोजी महाराजांना विचारलं, मानकोजी बोधले महाराज मला सांगा, तुम्ही म्हणता तेही खरं असेल पण माझा अनुभव काही खोटा नाहीये. मग जर माझी ही गंगूबाई तुम्हा सर्व संतांच्या सेवेत गेली 5 दिवस झालं पंढरपूरला गेलेली असेल, तर माझ्या घरामध्ये गेली 5 दिवस झालं कोण सेवा करत होतं, कोण गंगूबाई म्हणून कामं करत होतं, कोण होती ती गंगूबाई? मानकोजी बोधले महाराजांनी डोळे झाकले, अंतःकरणातून ओळखलं, डोळ्यातून अश्रू यायला लागले. आणि मानकोजी बोधले महाराजांनी सांगितलं संतू पवाराला, संतू तू मोठा भाग्यवान आहे, योगी जपी तपी ज्ञानेंच्या स्वप्नात जो देव जात नाही तो पांडुरंग परमात्मा गेली 5 दिवस झालं गंगूबाईच्या रूपामध्ये तुझ्या घरात कामं करत होता, तुझ्या घरात सेवा करत होता, कामं करत होता. संतू पवारांनी हे ऐकलं, त्याच्या अंगावर काठा उभारला, डोळ्यात अश्रू आले. तो म्हणायला लागला महाराज देव माझ्या घरी कामं करत होता, मला हे का कळालं नाही? सगुण देव माझ्या दारात आलाय, मी त्याच्या पायात तरी पडलो असतो, असं देवानी का करावं? मानकोजी महाराजांनी त्याला एकच उत्तर दिलं, जो संतांची सेवा करतो त्याच्या घरची सेवा भगवान पांडुरंग परमात्मा करतो. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, त्यामुळे त्यांची सेवा केली देवा पोहोच होते. आपण संतांची सेवा करावी, संतांच्या सेवेत राहावं. इथं आल्यानंतर बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा उत्सव आहे. गुलेबाबांना ज्यांनी बघितलं, मी कालही बोललो महाराजांना, गुलेबाबांना ज्यांनी बघितलं, काय ती मूर्ती आजही डोळ्यासमोर आमच्या पुढून डोळ्यासमोरून हटत नाही महाराज. इतकं सात्विक तेज त्यांच्या चेहऱ्यावर. मी तर थोडं पुढं बोलेल महाराज. या अभंगातले सगळे शब्द ज्यांच्याकडे लागू पडतात ते गुलेबाबा आहेत. पवित्र सोवळी एकतीचं भूमंडळी म्हणजे गुलेबाबा. ज्यांचा आवडता देव
अखंडित प्रेमभाव म्हणजे गुलेबाबा. तीच भाग्यवंते आणि सरती पुरती धनवित्ते ऐश्वर्य संपन्न होते महाराज. बाबा असे ऐश्वर्य संपन्न का? आजही त्यांचं ऐश्वर्य कमी नाही. आजही एकही विद्यार्थी बाबांचं नाव घेतल्याशिवाय पुढे जात नाही. हे आजही ऐश्वर्य त्यांचं टिकून आहे ना. हेच ऐश्वर्य. लौकिक ऐश्वर्याला काय घेऊन बसता, पारमार्थिक ऐश्वर्य आजही आहे ना. अशी महात्म्य, अशा महात्म्याची आपल्याकडून सेवा होते आहे. आणि त्या सेवेच्या प्रित्यर्थ आपण नामसाधना मंदिर आणि आपण सगळे विविध भागातील आणि सर्वच माता पुरुष सगळी मंडळी आपण मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. पांडुरंगाची कृपा आपल्या सर्वांवर या ठिकाणी लाभावी अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो. मला जेवढा या अभंगाचा विचार माझ्या वेळेमध्ये आणि माझ्या अल्पमतीने जेवढा करता येणं शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न केला. आदरणीय महाराजांचा, पंढरीनाथ महाराजांचा जेव्हा फोन आला तेव्हा मी आरू महाराजांना थोडं पहिल्यांदा नाही म्हटलो. का? कारण एक तर मी पूर्ण चातुर्मासामध्ये 4 महिन्यामध्ये मला राहणं होत नाही. 1 महिना माझा श्रावण महिना बार्शीला असतो. राहिलेल्या 2 महिन्यामध्ये काही पाठ चिंतन करावं याच्याकरता थोडंसं मी स्वतःहूनच काही बंधनं लावून घेतली. सायंकाळी 5 ते 6 मध्ये मी माझाच एक पाठ चालू केलेला होता. पण मला महाराजांनी सांगितलं, एकच वाक्य ते बोलले. ते म्हटले, हे बघा माझं काही नाही, ही गुलेबाबाची सेवा आहे. मी लगेच होय म्हटलो एका वाक्यात. का? कारण गुलेबाबा हे नाव इतकं आदराचं आहे आमच्या अंतःकरणातलं. आणि त्यामुळे आपला पाठ जरी एखाद्या वेळेस बुडाला तरी हरकत नाही. पण बाबांची सेवा या निमित्ताने होते आहे. विठ्ठल नाम जप आपण सगळी मंडळी करतात. आपल्या सर्वांवर ज्ञानोबाराय तुकोबारायांची कृपा व्हावी एवढी भावना या ठिकाणी व्यक्त करतो. झालेली सेवा ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांच्या चरणी, मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी, गुलेबाबांच्या चरणी, बोधेबाबांच्या चरणी, आपल्या सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर बोला पुंडलिक वरदे हरी.